राष्ट्रीय सेवा योजना मराठवाडा विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ते आपल्याशी डॉक्टर सोमनाथ रोडे लिखित, डॉक्टर आनंद यात्री, डॉक्टर बाबा आमटे या साहित्य प्रतिभेवर संवाद साधणार आहेत। आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले मला शंका वाटते असे महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजकुमारजी मस्के, तेव्हाच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची विनंती मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सावंत सरांना करतोय की त्यांनी पुढील सूत्र स्वीकारावे। वाचिक संवादाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मस्के सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवराज बुकडे सरांनाही विनंती करतो त्यांनी स्थानापन्न मित्र 259व्या वाचक संवादाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मस्के सर, महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालय उदगीर। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर शिवराज बोबडे, यशवंत महाविद्यालय नांदेड तथा राष्ट्रीय सेवा योजना स्वराज्य विद्यापीठ नांदेडचे संचालक, तसेच स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेबरोबरच आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे प्रभारी संचालक। आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन त्यांचे ते सदस्य आहेत। मी थोडक्यात आजच्या पाहुण्यांचा परिचयही करून देतो की सर अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे महाराष्ट्र इतिहास परिषदेचे आजीव सदस्य आहेत। अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते सध्याचे सचिव आहेत। सरांना मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून भारत सरकार आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने दिला जाणारा जिल्हा युवक पुरस्कार 2002 ला प्राप्त झाला। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा 2009 चा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने उच्च शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा 15/16 चा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे। भारत सरकारच्या युवा कल्याण मंडळ व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा 15/16 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार दिला गेला आहे। तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला। विशेष पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना 14 वर्ष ते कार्यक्रम अधिकारी म्हणून वैष्णव महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे। समन्वयक, जिल्हा समन्वयक, स्वामी रामानंद विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार म्हणून ते काम करत होते। यासोबतच जवळपास 40 ते 42 संशोधन पेपर त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। 36 हून अधिक लेख त्यांचे आहेत। 11 विद्यार्थ्यांनी एमफिल केलेला आहे। 6 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळवलेले आहेत। 4 विद्यार्थी आता सध्या कार्यरत संशोधन करत आहेत। चला कवितेच्या बनात या उपक्रमामध्ये वाचक संवादामध्ये माझे गुरु, खरं तर त्यांचा पहिला विद्यार्थी पीएचडीचा आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पीएचडी झाली। अशा बहुआयामी
व त्याच बरोबरच आपला संवाद आजच्या दिवशी कदम सरांनी आयोजित केलेला आहे. उदगीरकरांचं अहोभाग्य असं आहे की गोखले सर माझ्या अगोदर माझ्या डिपार्टमेंटला इतिहासाचे प्राध्यापक म्हणून शिवाजी महाराजांनी काम केलं. दुसरं की इथल्या परिसरामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्यांची 2 पुस्तकं, एक पुस्तक तर मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांचं आहे. दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत उदयगिरी, मला सर्वांना आपल्या परिचयाचे आहे, तरी पण माझं कर्तव्य म्हणून मी त्याचा परिचय करून देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वस्के सर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आणि उदगीरच्या परिसरामध्ये परिचित असलेले एक साहित्यकार, एक वक्ते म्हणून ते आपल्याला प्रसिद्ध आहेत, परिचित आहे. या दोन्ही पाहुण्यांचा मी शब्दसन्मानाने स्वागत करतो. आणि आजचे जे संवादक आहेत सन्मानित गोखले सर, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचा जो विषय आहे आनंद यात्री डॉक्टर बाबा आमटे यांची जी साहित्य कृती आहे डॉक्टर सोमनाथ रोडे सरांनी ती लिहिलेली आहे. सोमनाथ रोडे सर हे आनंद वनाशी एकरूप असलेले साधारणतः 30-40 वर्ष सोमनाथ रोडे सरांनी आश्रम पाहिजे आणि मी त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचा जो काही तिथला अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या वरती त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावरती सर आपल्याशी संवाद साधणार आहे. मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना संवादकांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. कवितेच्या मनात 259व्या वाचक संवादाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले या वाचक संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख साहित्यिक माननीय डॉक्टर राजकुमार बस्के सर, या कार्यक्रमाचे संयोजक अनंत चंपाई माधव कदम सर, अत्यंत परिश्रमाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. याबरोबरच माझ्या समोर बसलेले शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर, माझ्यासोबत या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आलेले माझे स्नेही डॉक्टर शिवराज पाटील सर, माझे मित्र डॉक्टर हरिम मांजरे सर, डॉक्टर कमलाकर ढवाणे सर, डॉक्टर बालाजी भोकरणे सर, खरं पाहिलं तर बरेचसे परिचित आहेत, सगळ्याच्या नावाचा उल्लेख करणं मी थोडंसं थांबवतो. आणि या वाचक समाजाच्या 261व्या भागाचं सूत्रसंचालन करत असणारे शिवाजी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यकांत सावंत सर, याबरोबरच उदगीर शहरातनं या ठिकाणी या वाचक संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व उदगीर येथील या ठिकाणचे सर्व नागरिक, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी, मी सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. आणि वाचक संवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर
सोमनाथ रोडे देखील. डॉक्टर सोमनाथ रोडे सर हे माझे गुरुवर्य आहे आणि त्यांनी आनंद यात्री डॉक्टर बाबा आमटे हा ग्रंथ लिहिला. आणि जेव्हा मला कदम सरांचा निरोप आला की तुम्हाला या वाचक संवाद कार्यक्रमामध्ये एखाद्या ग्रंथावर बोलायचं, त्यांच्यासोबतच डॉक्टर कांत जाधव, डॉक्टर मयी तंगावार यांचाही या संबंधाने माझ्याशी संपर्क होता. आणि मग मी कुठला विषय निवडावा, कुठला ग्रंथ निवडावा याच्यामध्ये काही गोंधळात पडलो नाही. आता मी ज्या वाटेनं चाललोय त्या वाटेचाच एक भाग असणारा हा ग्रंथ. आणि मग कुठलाही विचार न करता मी सरांना कळून टाकलं की मी आनंद यात्री डॉक्टर बाबा आमटे हा ग्रंथ घेऊन मी आपल्याशी संवाद साधला. खरं पाहिलं तर आपण सर्वजण जाणता की साहित्य हा समाजाचा आरसा असतो असं आपण म्हणतो, परंतु साहित्य हा समाजाचा आरसा असतो असं म्हणत असताना मला एका दुसऱ्या गोष्टीची जाणीव होते की समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही अनंत घटना आणि घडामोडी असतात ते त्या समाजातील संवेदनशील मनाच्या व्यक्तीच्या मनावर उमटतात पहिल्यांदा. आणि मग त्या संवेदनशील व्यक्तीच्या मनावर त्या घटना उमटल्यानंतर तो व्यक्ती त्या घटनाचं प्रतिबिंब साहित्याच्या माध्यमातून उमटवित असतो, चित्रित करत असतो. समाजाचा तो घटक कवी असेल तर कवितेच्या माध्यमातून त्या समाजातल्या घटनेचं वर्णन करतो. तो कथाकार असेल तर कथेच्या माध्यमातून त्या घटनेचं तो वर्णन करतो. तो नाटककार असेल, नाटकाच्या माध्यमातून त्याचं तो वर्णन करतो. आणि मग ती घटना त्या साहित्याच्या माध्यमातून, त्या कलाकृतीच्या माध्यमातून चित्रित होते आणि समाजासमोर येत असते. साहित्यिकार समाजामध्ये घडणाऱ्या त्या घटनेशी किती समरस झालाय याच्यावर त्या साहित्यकृतीचं मोल अवलंबून असतं, त्या साहित्यकृतीचा दर्जा अवलंबून असतो. मी कवी आहे, पावसावर कविता लिहितोय, पण मी बंद दाराच्या एसीमध्ये बसलो असेल तर त्या पावसाचं खरेखुरं वर्णन मला माझ्या कवितेच्या माध्यमातून करता येणार नाही. मी एखाद्या प्रसंगाबद्दल नाटक लिहितोय, त्या प्रसंगाचा आणि माझा फारसा जवळचा संबंधच नाही, तर तो नाटक तितक्या चांगल्या दर्जाचा होणार नाही. समाजातली ती घटना, त्या घटनेशी मी किती जोडला गेलो त्याच्यावर त्या घटनेचं मोठेपण, त्या घटनेचा दर्जा अवलंबून असतो. आणि मग तसा जर विचार केला तर मी ज्या साहित्यकृतीवर आपल्यासमोर बोलतोय ती साहित्यकृती आनंद यात्री डॉक्टर बाबा आमटे नावाची ही रोडेसर लिखित एक बहुमोल दर्जाची साहित्यकृती मला वाटते. त्याचं कारण अशा प्रकारचं की आनंद यात्री बाबा आमटे हा ग्रंथ लिहिताना डॉक्टर सोमनाथ रोडे सर बाबा आमटेंच्या जीवन चरित्राशी किती जोडलेली आहेत याची कल्पना आपल्याला या साहित्यकृतीच्या माध्यमातून येईल. खरं पाहिलं तर डॉक्टर सोमनाथ रोडे सरांच्या चिंतनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय जर काय असेल तर तो बाबा आमटे हा आहे. असं पाहिलं तर डॉक्टर सोमनाथ रोडे सर एक नामांकित व्याख्याते आहेत, उत्तम लेखक आहेत आणि लेखक आणि वक्ता म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात आहे. रोडे सरांनी जवळपास 20 ग्रंथ लिखाण काम करण्यास केले आहे. त्याच्यातले बहुतांश ग्रंथ जे काही अभ्यासक्रमावरचे आहेत त्याच्यामध्ये मराठ्यांचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, चीनचा इतिहास, श्रीकांतचा इतिहास, मराठवाड्याचा इतिहास, अशी सगळी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिण्याचं काम केलं. परंतु त्या अनेक ग्रंथांपैकी आनंद यात्री डॉक्टर बाबा आमटे हा ग्रंथ मला अत्यंत मौलिक वाटतो. त्याचं कारण रोडे सर त्या ग्रंथाशी अगदी समरस झालेले आहेत हे मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अत्यंत जवळचा आणि निकटचा संबंध रोडे सरांचा बाबा आमटेशी होता.
मला सांगायला त्याचा इतिहास थोडासा आठवतो की डॉक्टर सोमनाथ रोडे सर पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिकत होते BA ला. 1965-66 तो काळ होता. त्यावेळेला बाबा आमच्याशी परिचय करून दिला होता. आणि मग त्याच्यानंतर काही काळ गेला आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या प्रेरणेतनं डॉक्टर सोमनाथ रोडे सर डॉक्टर बाबा आमटेंनी चालू केलेल्या सोमनाथ प्रकल्पाशी ते जोडले गेले. सोमनाथ या ठिकाणी जे काही श्रमसंस्कार बाबा आमटे घ्यायचे त्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये 1668 मध्ये पहिल्यांदा डॉक्टर सोमनाथ रोडे सर गेले आणि 1668 पासून ते जवळपास 1618 पर्यंत 2018 पर्यंत 1968 पासून ते जवळपास 2018 पर्यंत रोडे सर बाबा आमटेंच्या या कार्याशी जोडले गेले आहेत. हे पुस्तक त्यांनी कल्पनेने लिहिलेलं नाही, लिहायचं म्हणून लिहिलं नाही. हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत जवळचा भाग म्हणून त्यांनी अत्यंत निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे बाबा आमटेंच्या या चरित्राची माहिती व्हावी या उद्देशानं हा ग्रंथ लिहिलेला आहे. तसं पाहिलं तर डॉक्टर सोमनाथ रोडे सर 1969 मध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना 1972 ला त्यांनी राष्ट्रीय सेवांचे कार्यक्रमाधिकारी म्हणून आपले कामाला सुरुवात केली आणि पुढे तर 1976 च्या काळामध्ये तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक म्हणून ते काम करू लागले. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मी हा ग्रंथ का निवडलाय. एकतर डॉक्टर सोमनाथ रोडे सर हे फक्त माझे गुरु आहेत म्हणून नाही निवडलं. डॉक्टर सोमनाथ रोडे सरांनी जे काही काम केलं ते राष्ट्रीय सेवांचे कार्यक्रमाधिकारी म्हणून केलं. ते विद्यापीठाचे समन्वयक होते आणि या काळामध्ये सुद्धा त्यांचा संबंध हा समाजसेवेशी आणि मग बाबा आमटेंच्या त्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ते जोडले गेले. तिथपासनं आतापर्यंत ते हेच काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग 1989 च्या काळामध्ये त्यांनी लाईफ अँड वर्क ऑफ डॉक्टर बाबा आमटे हा विषय घेतला आणि तत्कालीन औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातनं त्यांनी PhDचं काम पूर्ण केलं. आणि मग कालांतराने त्यांनी या ग्रंथावर एक पुस्तक काढावं अशा प्रकारचा विचार केला आणि ते पुस्तक काढलं आणि त्याचं प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जयंत वाघमारे सर यांच्या उपस्थितीमध्ये ते पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं. विशेषतः या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर विकास आमटे हे स्वतः उपस्थित होते आणि या प्रकाशन समारंभाच्या वेळेला डॉक्टर जयंत वाघमारे सरांनी एक अशी अपेक्षा व्यक्त केली की हा तुमचा जो ग्रंथ आहे तो इंग्रजी भाषेतला आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेतलं आहे. सर्वसामान्य व्यक्तीला जर वाचायला ते पुस्तक मिळावं असं वाटत असेल आणि त्याला कळावं असं बाबा आमटेंचं चरित्र वाटत असेल तर मराठीमध्ये तुम्ही बाबा आमटेंवर एखादा ग्रंथ लिहा अशा प्रकारची सूचना डॉक्टर जयंत वाघमारे सरांनी त्या कार्यक्रमामध्ये केली. आणि मग रोडे सरांनी विचार केला की आपण बाबा आमटेंच्या चरित्रावर एखादा ग्रंथ लिहूया. परंतु कामाचा प्रचंड व्याप प्रत्येकाच्या पाठीमागे. खरं तर मला आनंद वाटतो की उदगीर शहरामध्ये इतकी सगळी मंडळी वाचक संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील. नाही तर आपला वेळच कुणाकडे नाही. प्रत्येक जण बिझी आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाच्या पाठीमागे कामाचा व्याप आहे. वेळ नाही म्हणून काहीच करू शकत नाही असं म्हणणाऱ्या माणसाची काही संख्या आता कमी नाही. रोडे सरांनाही कामाच्या व्यापामध्ये वेळ मिळत नव्हता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू ज्येष्ठ समीक्षक तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर हे रोडे सरांचे अगदी जवळचे मित्र आणि कोतापल्ले सरांनी सतत
रेटा लावला रोडे सरांच्या पाठीमागं की तुम्ही बाबा आमटेंवरचा तो ग्रंथ लिहिणार होता, काय झालं? आणि मग सतत ते त्याला विचारू लागले कुठपर्यंत मला लिहायला सुरुवात केली का? आणि रोडे सरांनी मग हा ग्रंथ लिहायला हाती घेतला आणि मग पुण्याची एक आदर्श विद्यार्थी प्रकाशन संस्था आहे त्या संस्थेकडे कोतापल्ले सरांनी डॉक्टर सोमनाथ रोडे सरांच्या नावाची शिफारस केली की रोडे सर डॉक्टर बाबा आमटेंवर ग्रंथ लिहित आहेत आणि मग त्या ग्रंथाचं तुम्ही प्रकाशन करा. आणि आदर्श विद्यार्थी प्रकाशन संस्था पुणे यांनी लगेच होकार दिला आणि रोडे सरांनी हे काम आपल्या हातामध्ये घेतलं. आणि मग त्यांनी आनंद यात्री डॉक्टर बाबा आमटे या नावानं तो ग्रंथ लिहायला सुरुवात केली. जवळपास 192 प्रश्नसंख्येचा हा ग्रंथ त्यांनी 11 प्रकरणाच्या माध्यमातून लिहिण्याचं काम केलं. या ग्रंथाच्या अंतरंगामध्ये डॉक्टर रोडे सरांनी जे मांडलंय ते मी आपल्यासमोर संवादक म्हणून काही मांडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. बाबा आमटेंच्या वर आधारित असणारा हा ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये बाबा आमटेंची ओळख करून देण्याचं काम अगदी त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत डॉक्टर रोडे सरांनी केलेलं आहे. अत्यंत सोपी भाषा आहे, आकर्षक भाषा आहे. रोडे सर लेखक म्हणून आणि वक्ता म्हणून खरं तर ते शब्दप्रभू आहेत. शब्द अत्यंत जोखून ते वापरतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा ग्रंथ त्यांनी लिहिण्याचं काम केलं. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलं की बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये देवीदास आमटे आणि लक्ष्मीबाई आमटे या दाम्पत्याच्या पोटी झाला. या दाम्पत्याला 8 अपत्ये होती. 8 पैकी तिसरी अपत्य म्हणजे हे बाबा आमटे होते. या आमटे घराण्याची एक कुलदैवताची जी काही परंपरा होती, म्हणजे आमटे घराण्याचं कुलदैवत हे गोपाळकृष्ण होतं. म्हणून बाबा आमटेंच्या वडिलांनी आणि त्यांच्या आईने या बालकाचं नाव मुरलीधर अशा प्रकारे ठेवण्याचा विचार केला आणि त्यांचं नाव मुरलीधर ठेवलं. म्हणजे ते मुरलीधर देवीदास आमटे जे आज उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आणि जगामध्ये बाबा आमटे नावानं ओळखले जातात. अशा या बाबा आमटेच्या बद्दलची माहिती या ग्रंथामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. विशेषतः बाबा आमटेचे जे वडील होते देवीदास आमटे हे विदर्भातील प्रतिष्ठित जमीनदार होते. 450 एकर जमीन त्यांच्या कुटुंबाला होती. पण तिथे स्वतः सरकारी नोकरीमध्ये ऑडिटर या पदावर होते. आणि मग या कारणामुळे त्यांचं मूळ जे गाव होतं बरोड्याच्या जवळ गोरदा नावाचं, तर ते गोरदा नावाचं गाव सोडून ते नागपूरला स्थायिक झाले होते. आणि नागपूरला स्थायिक झाल्यामुळं हा मुरलीधर म्हणजेच बाबा आमटे की आता लहानाचे मोठे झाले आणि मग त्यांच्या शिक्षणाला सुरुवात आपण करावी अशा प्रकारचा विचार त्यांच्या वडिलांनी केला आणि नागपूर या ठिकाणच्या ख्रिश्चन शाळेमध्ये त्यांना प्रवेश देण्याचं काम केलं. आपण सर्वजण जाणता की ख्रिश्चन धर्मीय माणसं सेवाभावी वृत्तीची माणसं असतात. आणि मग या शाळेमध्ये शिकत असताना बायबल मधील अनेक कथांचा प्रसंग ऐकण्याची संधी या लहान मुरलीधर आमटेंना मिळाली. सेवावृत्ती त्यांच्यामध्ये अगोदरच होती, पण आणखी काही सेवावृत्तीची कथा आणि प्रसंग त्यांनी या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि त्याच्या माध्यमातून त्यांची एक जडणघडण या ठिकाणी सुरुवात झाली. विशेषतः बाबा आमटेंच्या मूळच्या सेवावृत्तीच्या स्वभावाला बायबल मधील विविध कथांमुळे पुष्टी मिळत गेली आणि मग त्यांची जडणघडण झाली. परंतु ही जी नागपूरची शाळा होती ख्रिश्चन शाळा, त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. परंतु बाबा आमटेंचे जे वडील आहेत देवीदास आमटे, त्यांची इच्छा अशा प्रकारची होती की माझ्या मुलानं इंग्रजी बरोबर संस्कृत सुद्धा शिकलं पाहिजे. आणि मग संस्कृत शिकवावं म्हणून त्या काळात नागपूर शहरामध्ये फार नाव मोठं होतं महामहोपाध्याय प्राचार्य केशवराव ताहमनकर यांचं, आणि ते संस्कृत शिकवायचे. आणि मग देवीदास आमटेंनी माझ्या मुलाला तुम्ही संस्कृत शिकवा अशा प्रकारचा आग्रह प्राचार्य केशवराव ताहमनकरांकडे धरला आणि त्यांनी होकारी दिला. बाबा आमटे म्हणजे मुरलीधर आमटे यांच्याकडे शिकवणीला जाऊ लागले. परंतु शिकवणीला गेल्याबरोबर त्यांना प्राचार्यांनी सांगितलं की तुला तुझे केस कापावे लागतील
आणि डोक्याला शेंडी ठेवावी लागली. परंतु बाबा आंबेडकर मात्र ही गोष्ट अजिबात आवडली नाही. संस्कृत भाषेचं ज्ञान आत्मसात करण्याबद्दल बाबांच्या मनामध्ये जिज्ञासा होती, पण केस कापून शेंडी ठेवण्याला मात्र त्यांचा विरोध होता, कारण त्यांना कर्मकांड आवडत नव्हते. कारण या कारणामुळे त्यांनी सांगितलं की मला संस्कृत शिकायची इच्छा आहे, पण मी यासाठी डोक्याचे केस कापून शेंडी मात्र ठेवणार नाही. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती घटना घडली. आणि असं जरी असलं तरी या मुरलीधर आमटेंना, म्हणजे मी बाबा आमटेंचा उल्लेख पुन्हा पुन्हा करेल तुम्हाला कळायला सोपं जावं म्हणून, बाबा आमटेंना अगदी लहानपणापासून वाचनाची नितांत आवड अशा प्रकारची. आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतो की वाचन संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. पुस्तकं आता, ग्रंथ आता अस्पृश्य होत चाललेले आहेत. हा लावावा का नाही लावावा अशा प्रकारची अवस्था अलीकडच्या काळात झाली. मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप याच्या जाळ्यामध्ये अडकलेली आमची युवा पिढी ग्रंथाचं वाचन करेल का अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासारख्या माणसाला आता पडायला लागलेला आहे. कारण पुस्तकं वाचणं आणि ते पुस्तकं पचवणं याच्यासाठी फार मोठी ताकद लागते, आणि ती आता आहे का याचा आत्मपरीक्षण मात्र आता आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे. आणि मग बाबा आंबेडकरांना अगदी लहानपणापासूनच वाचनाची नितांत आवड होती. त्यांनी अगदी 11व्या 12व्या वर्षीच वयाच्या स्वामी विवेकानंदांनी लिहिलेला रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेला गीतांजली नावाचा ग्रंथ त्या काळामध्येच वाचण्याचं काम त्यांनी केलं होतं. विशेषतः या ग्रंथाच्या आधारे त्यांनी अनेक गोष्टी त्या शांतिनिकेतन मधल्या शिकण्याचं काम सुद्धा केलं होतं. मग अशा पद्धतीने त्यांचं नागपूरच्या ख्रिस्ती शाळेतलं शिक्षण संपलं आणि आता पुढील शिक्षणासाठी कुठे जावं हा प्रश्न होता. परंतु त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आणि हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य गार्डनर नावाचे व्यक्ती होते. ते सुद्धा अतिशय सेवावृत्ती असणारे प्राचार्य होते. खरं तर एखादा व्यक्ती घडत असताना त्याच्या त्या घडण्याच्या वाटचालीमध्ये किंवा वाटेमध्ये कशी माणसं मिळाली त्याच्यावर त्या व्यक्तीची जडणघडण अवलंबून असते. तशाच पद्धतीनं या ठिकाणी आता हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्राचार्य गार्डनर जे सेवावृत्तीनं या ठिकाणी पोतप्रत अशा प्रकारचे व्यक्ती होते, त्यांचा अतिशय चांगला स्वभाव होता. ते बाबांवर खूप प्रेम सुद्धा करायचे. अशा व्यक्तीची भेट आता या ठिकाणी झाली. आणि 1934 मध्ये बाबा आमटे हिस्लॉप महाविद्यालयातनं BA ची परीक्षा उत्तीर्ण झाली. खरं तर मूलतः बाबा आमटेंना डॉक्टर व्हायचे, परंतु वडिलांची इच्छा मात्र काय होती, वकील व्हावं. आणि या चक्रामध्ये मात्र आजकालचे सुद्धा अनेक पालक आणि अनेक विद्यार्थी मुलं त्यांची अडकलेली आहेत. म्हणजे मुलानं काय व्हावं हा मुलगा नाही ठरवत, मुलानं काय व्हावं त्याची आई ठरवते, मुलानं काय व्हावं त्याचे वडील ठरवतात. आणि मग त्याच्यावरच त्याची जडणघडण पुढे कशी करावी यासाठी आपण प्रयत्न करतो. परंतु हा एक दुर्दैवाचा भाग मानावा लागेल. खरं तर मुलामध्ये काय आहे याचा पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यातून तो मुलगा काय करू शकतो त्या पद्धतीने त्याला तसे संस्कार आणि संधी दिली पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आई वडिलांच्या या सगळ्या प्रेशर खाली अनेक मुलं या ठिकाणी दबल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तसाच काहीसा भाग त्या ठिकाणी होता. बाबा वडील होते आणि त्याच्याबरोबर त्यांचं फारसं म्हणजे टाळता येत नव्हतं. आणि मग बाबा आमटेने होकार दिला, ठीक आहे मी डॉक्टर होण्यापेक्षा वकील होईल. आणि म्हणून अशा पद्धतीने सर्व परिचित होते ते म्हणजे न्यायमूर्ती हिदायतुल्ला नावाची व्यक्ती त्यावेळेला त्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांच्या सहवासामध्ये त्यांचा काळ गेला आणि चांगल्या पद्धतीनं कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली आणि पदवीधर म्हणून ते बाहेर पडले. आता वकील झाल्यानंतर त्यांना आता कुठेतरी प्रॅक्टिस करायची होती. आणि मग मध्य प्रदेशामध्ये दुर्ग या ठिकाणी ॲडव्होकेट विश्वासराव तामसकर यांच्याकडे त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. आणि मग या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये दुर्ग या ठिकाणी वकिली करत असताना फौजदारी खात्यातील जे काही खरे खोटे करण्याचा जो प्रकार असतो तो मात्र बाबा आमटेंना आवडून असा झाला. खरं तर आपल्याला माहित आहे की फौजदारी खटल्यामध्ये माहित असतो वकिलाला माझ्या आशिलानं खून केलेला आहे, तरी तो असं म्हणतो की माझ्या आशिलानं खूनच केला नाही, त्या ठिकाणी माझा आशील नव्हताच. अशा पद्धतीने तो न्यायाधीशाला पकडून सांगतो आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून खोटी केस खरी करून दाखवण्याचं काम तो करत असतो. असा प्रकार काही बाबा आंबेडकरांना आवडत नव्हता. त्यांना नको वाटू लागलं की अशा पद्धतीने खरं खोटं करण्याचा प्रकार. आणि मग त्यांनी आपल्या वडिलांकडे 4 वर्षानंतर बोलून दाखवलं की मला खरे खोटे करण्याचा प्रकार आवडत नाही, मी वकिली सोडून देतो, मी आता इथून पुढे वकिली करणार नाही.
असं सांगण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. परंतु वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, तुला हा प्रकार आवडत नाही तर तू परत आपल्या वरोड्याला ये आणि त्या ठिकाणी फौजदारी खटल्यामध्ये काम करण्यापेक्षा तू आता दिवाणी न्यायालयामध्ये वकिली कर, अशा पद्धतीने सांगण्याचं काम केलं. आणि लगेच बाबांनी आपल्या वडिलांचं ऐकलं, ते वरोड्याला आले आणि दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी परत वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. परंतु इथं हा परिसर त्यांचा होता, ज्या ठिकाणी त्यांची जडणघडण झाली होती, सर्व परिचित लोक होते. त्यांनी वकिली व्यवसायाबरोबर काहीतरी सामाजिक काम करावं का, अशा प्रकारचा विचार केला आणि थोडंसं लक्ष त्यांनी सामाजिक कार्यावर केंद्रित करण्याचं काम केलं. आणि त्यांनी आपल्या कामाची सुरुवात वरोड्यातील असंघटित कामगाराच्या संघटनावर त्यांनी पहिल्यांदा भर दिला आणि त्यांचं संघटन करायला सुरुवात केली. विशेषतः त्यांनी सफाई कामगार असतील, भंगी असतील, विणकर असतील, झाडूवाले असतील, अशा प्रकारचा जो दुर्लक्षित श्रमजीवी वर्ग आहे त्यांना एकत्रित करायला सुरुवात केलं, त्यांच्या संघटना करायला सुरुवात केल्या. आणि जवळपास त्या काळामध्ये बाबांनी 16 सक्रिय स्वरूपाच्या संघटना तयार करण्याचं काम केलं. आणि मग या सक्रिय केलेल्या संघटनांना त्यांनी नेतृत्व दिलं. त्यांच्या प्रश्नासाठी बाबा लढू लागले. वकील व्यवसाय सांभाळत करत अशा पद्धतीने काम करत असताना त्या काळची गरज म्हणून म्हणा की योगायोगाचा भाग म्हणून म्हणा, बाबा त्या काळामध्ये महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या सहवासामध्ये आले. खरं तर मूळचा बाबाचा पिंड हा भंडोकरवरती जाऊ बंडखोर विचारांना सुरुवातीला. आणि जेव्हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा त्यांनी विचार केला त्यावेळेला ते सुरुवातीला अगदी जहाल विचाराच्या व्यक्तीकडे ते झुकलेले होते. राजगुरू यांच्याशी त्यांचा संपर्क झाला होता. गुप्त क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून काम करावं असं त्यांना वाटलं होतं. परंतु त्यांचा संपर्क जेव्हा महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी आला त्यावेळेला मात्र सशस्त्र क्रांतीचा मार्गातील काही अडचणी त्यांच्या लक्षात आल्या आणि आपण महात्मा गांधीच्या विधायक आणि रचनात्मक कार्याला घेऊन पुढे गेलं तर अधिक चांगल्या पद्धतीने काम करू असं त्यांना त्यांच्या मनाला पटलं. आणि जहाल विचार थोडासा बाजूला ठेवला, क्रांतिकारी विचार बाजूला ठेवला आणि महात्मा गांधीच्या विधायक आणि रचनात्मक कार्याला त्यांनी हाताशी धरलं आणि मग पुढे जाण्याचं काम करू लागले. विशेषतः बाबा आमटेंवर महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे या दोघांच्या विचाराचा प्रभाव पडला. यासोबतच कार्ल मार्क्स, जॉन रस्किन, कुमारप्पा यासारख्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा प्रभाव, विचाराचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. नंतर पूज्य साने गुरुजी यांचे विचार आणि कार्यानं ते अतिशय भारावून गेलेले होते. आणि मग अशा पद्धतीनं या सगळ्या महापुरुषाच्या आता संपर्कात ते आले. त्यांच्या विचाराला अनुसरून ते काम करू लागले. आणि हे काम करत असताना योगायोगाचा भाग बाबा नागपूरचे वरोड्याला आता वकिली करतायत आणि वरोड्यापासून जवळच असणारा सेवाग्राम आश्रम आणि पवनार आश्रम याच्याकडे बाबा आता आकर्षित झाले. ते तिकडे गेले आणि सेवाग्राम आश्रमामध्ये जाऊन दाखल झाले. आणि दाखल झाल्यानंतर अगोदरच प्रभाव गांधींच्या विचाराचा पडला होता, गांधींचा प्रभाव होता. आणि बाबांनी ठरवलं की आता आपण इथंच थांबूया, या सेवाग्राम आश्रमामध्ये आपण राहू. त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली. आणि मग आता इथून पुढे आपण खादी विचाराचा प्रसार करू, खादी साहित्य आणि त्याबरोबर खादी कापड हे विकण्याचं काम करू, अशा पद्धतीने त्यांनी विचार केला. स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी गांधी विचाराला वाहून घेण्याचं काम केलं. बाबा आपल्या सोबत साहित्य घेऊन आणि खादीचे कपडे घेऊन गावागावांमध्ये जाऊ लागले, ते कपडे विकण्याचं काम करू लागले. पण बाबा इतके निष्कामच होते गांधींशी की समजा एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर दिवसभराच्या त्या प्रवासामध्ये जर कपडे विकलेच नाही तर बाबा त्या दिवशी जेवण करत नव्हते. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी मी काम केल्यानंतर मी जेवण करेन अशा प्रकारे त्यांचा विचार होता. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. बाबांनी 1942 ते 1946 या काळामध्ये या कामाच्या निमित्तानं जे काही अनुभव, जो काही प्रवास केला त्याच्या माध्यमातून बाबाच्या विचाराची आता जडणघडण होऊ लागली होती. आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा आपला सहभाग असावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केलं. विशेषतः बाबांना या कामाबद्दल तुरुंगात सुद्धा भोगावं लागला. खरं तर आपण सगळेजण जाणतात की स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये खादीचा वापर करणं आणि खादीची विक्री करणं हे त्या ठिकाणी गरजेच्या दृष्टिकोनातून फार मोठा गुन्हा होता. याची शिक्षा सुद्धा बाबांना झाली होती. विशेषतः बाबा सारख्यावर आपलं सूत कापण्याचं काम सुद्धा करू लागले. ते गांधी विचाराचे अनुयायी झाले. आणि अशा पद्धतीने जाड्या भरड्या खादी कपड्यामध्ये बाबा राहत आणि इतर ते फिरण्याचं काम करू लागले. 1942 ते 46 या काळामध्ये या कामाच्या निमित्तानं ते संबंध देशभर फिरले.
परंतु असं फिरत असताना, हे काम करत असताना त्यांची भेट इंदू फुले या युवतीशी झाली, ज्या लग्नानंतर साधना मुरलीधर आपटे झाल्या होत्या. त्या इंदू फुले बरोबर त्यांचा विवाह 18 डिसेंबर 1946 मध्ये याच काळात झाला. आणि मग बाबा आणि साधनाताई हे दोघं जण एकत्रित आहेत. खरं तर एखाद्या खादीधारी पुरुषाला स्वीकारणं हे फार मोठं आव्हान होतं साधनाताईच्या समोर, परंतु साधनाताईही त्या विचारानंच भारावलेल्या होत्या. खरं तर बाबांचा जो फोटो इथे लावलेला आहे याच्यापेक्षा वेगळा फोटो लग्नाच्या प्रसंगीचा होता. त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतः वर्णन केलेलं आहे की दाढी वाढलेली आहे, अंगावर खादीचे कपडे आहेत आणि मुंजापुरा माणूस. आणि अशा बाबांबरोबर साधनाताईंनी आपला विवाह या ठिकाणी केला. आणि मग विवाह केल्यानंतर मात्र दोघांनी एकत्रित येऊन आपण काहीतरी सामाजिक काम करावं अशा प्रकारचा विचार केला. आणि लग्नानंतर खरं तर इतरत्र फिरणं किंवा पाहुण्यांकडे जाणं असं करण्यापेक्षा त्यांनी आपण सामाजिक कार्याला सुरुवात करू असा विचार केला, संकल्प केला आणि अस्पृश्य उद्धाराच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. विशेषतः हे काम जेव्हा बाबा करू लागले सुरुवातीला, तेव्हा काही सवर्ण जातीची माणसं बाबांची या कृतीबद्दल नाराज झाली. परंतु बाबांना काही विचार करण्याची गरज वाटली नाही आणि त्यांनी आपलं काम मात्र करायला सुरुवात केलं. अशा पद्धतीने काम करत असताना बाबांची लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढली होती. आणि नेमकं त्याच वेळेला वरोड्यामध्ये नगर परिषदेचं निवडणूक लागली आणि बाबा वरोड्याचे नगराध्यक्ष सुद्धा झाले. आणि हा योगायोगाचा भाग आहे. नगराध्यक्ष झाले आणि मग नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना बाबांच्या जीवनामध्ये एक अशा प्रकारचा प्रसंग आला की त्या नगर परिषदेमध्ये काम करणारी जी काही भंगी समाजाची लोक होती त्यांनी एक संप पुकारला. आणि संप पुकारल्यानंतर बाबांनी त्यांची मंडणी केली, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण संप काही मागे घेत नाही की भंगी समाजाची लोक. आणि मग बाबा हतबल झाले आणि त्यांच्या काही अवास्तव ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्या मान्यही करणं शक्य नाही असं बाबांच्या लक्षात आलं. आणि मग बाबा हे गांधीवादी आहेत, कारण गांधीजी सांगतात की कुठलंही काम छोटं नाही आणि कुठलंही काम मोठं नाही. भंगी काम करणाऱ्या व्यक्तीचं काम आणि देशाच्या राष्ट्रपतीचं काम हे मला समान वाटतं, सारखं वाटतं असा विचार जो गांधींनी दिला होता त्या विचाराचे बाबा आहेत. पण बाबांनी कुठलाही संकोच बाळगला नाही. हातामध्ये टोपली घेतली आणि लोकांना ते मैला साफ करण्याचं काम करू लागले, भंग्याचं काम स्वतःच करू लागले. कोण? नगराध्यक्ष. आणि मग हे तर आजच्या काळामध्ये आपल्याला आश्चर्य वाटणारी घटना आहे की खरं तर नगर परिषदेचा साधा सदस्य काय करतो आपल्याला कल्पना आहे, ग्रामपंचायतचा सदस्य काय करतो आपल्याला याची कल्पना आहे. परंतु आता नगर परिषदेचा नगराध्यक्ष टोपली घेऊन भंग्याचं काम करू लागले. आणि एकदा बाबा महिला डोक्यावर घेऊन टोपलीमध्ये वाहून घेऊन जात होते आणि नेमकं पावसाला सुरुवात झाली. आणि मग पावसाला सुरुवात झाली, पाऊस धोधो पडत होता. बाबा टोपली डोक्यावर घेऊन चालले होते तो महिला टाकायला, परंतु रस्त्याच्या पैन तीरावर कोणीतरी कणत आहे असा आवाज आला. आल्यानंतर त्यांचं त्या अंधारामध्ये भिजत असणाऱ्या त्या व्यक्तीकडे लक्ष गेलं तर तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून एक महारोगी होता, ज्याचं नाव तुळशीराम अशा प्रकारचं आहे. आणि तो महारोगी त्या ठिकाणी भिजतोय, कणतोय, त्याला अनंत यातना होत आहेत, वेदना होत आहेत आणि बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. खरं तर तुमच्या माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी जर असता तर म्हटलं असतं की कोण रडायला लागले, आपल्याला काय करायचे, त्याच्याशी आपला काय संबंध असणार आहे. आणि म्हणून आपण दुर्लक्ष करून पुढे गेलो असतो. अलीकडच्या काळामध्ये पर दुःख अतिशय शीतल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक शायर असं म्हणतो की लोक आता किती स्वार्थी आणि संकुचित झाले ते सांगताना असं म्हणतो की इस वक्त वहां कौन आग देखने जाए, इस वक्त वहां कौन आग देखने जाए, अखबार में पढ़ लेंगे, अखबार में पढ़ लेंगे आग कहां लगी. म्हणजे जिथून धूर निघतोय तिथं जायची आज आमची तयारी नाही. तो असं म्हणतो की कौन आज जाए म्हणतो, अखबार में पढ़ लेंगे कल आग कहां लगी. म्हणजे इतकी माणसं स्वार्थी झाली, इतकी माणसं दुसऱ्यापासून लांब गेलेली आहेत. म्हणजे बघा, इस वक्त वहां कौन आग देखने जाए, अखबार में पढ़ लेंगे आग कहां लगी थी. अशा पद्धतीचं ते वक्तव्य त्या शायराने केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी खूप लागू पडतं. अशा पद्धतीचं ते वक्तव्य त्यांनी आपण या ठिकाणी पाहत असताना आपल्याला बाबा त्यांच्या या कृतीकडे लक्ष जातं की बाबा मात्र त्या पावसामध्ये तसेच उभा राहिले. त्यांनी पाहिलं पुढे एक महारोगी आहे, विवळतोय, प्रचंड वेदना होत आहे. बाबा असं स्वतः म्हणतात की माझी प्रिय पत्नी, माझा मुलगा आणि माझे वडील यापैकी जरी तो कोणी असतं तर मी त्यांना सोडून अशा अवस्थेमध्ये
इथून निघून गेलो असतो का, असं त्यांनी आपल्या मनाला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर त्याला मिळालं अजिबात नाही. त्यानंतर ते असं म्हणाले की ईश्वराची कृपादृष्टी माझ्यावर झाली नसती तर कदाचित त्या महारोग्याच्या ठिकाणी मी असतो. माझ्यावर ईश्वराची कृपादृष्टी आहे म्हणून मी चांगला आहे, त्याच्यावर अवकृपा झालेली आहे म्हणून तो तिथं आहे, आणि मग माझ्यावर जर अशी वेळ आली असती तर कसं झालं असतं, अशा पद्धतीने विचार त्यांनी करायला सुरुवात केला. म्हणजे बघा की दुसऱ्याचं दुःख करायचं असेल तर त्या दुःखाशी पहिल्यांदा तुम्हाला समज व्हावं लागेल, तरच त्या दुसऱ्याचं दुःख कळतं. जर आपण दुसऱ्याचं दुःख जाणून घ्यायचं असेल आणि आपण त्या घटनेशी कुठल्या प्रकारचं नातं जोडायला तयार नसू तर ती घटना आपल्याला कळणार नाही, त्याची तीव्रताही आपल्याला लक्षात येणार नाही. अशा पद्धतीचा विचार आपल्या ठिकाणी लक्षात येतो. आणि म्हणून बाबा म्हणाले की त्या तुळशीराम नावाच्या महारोगीच्या समोर ते उभे राहिले. त्याच्या अंगावर त्यांनी एक कपडा टाकला आणि त्याला थोडस आधार देण्याचं काम केलं. बाबा असं म्हणाले त्या घटनेकडे बघून की वेदापेक्षा वेदना श्रेष्ठ असते हे मला या घटनेनं शिकवलं. म्हणजे वेद 4 वेद वाचून जेवढं ज्ञान मला मिळालं नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक ज्ञान मला या तुळशीरामकडे बघितल्यानंतर मिळालं, असं या ठिकाणी मानण्याचं काम ते करतात. म्हणजे वेदापेक्षा वेदना श्रेष्ठ असते हे आता बाबांना या ठिकाणी लक्षात आलं. आणि तुळशीरामच्या या भेटीपासून बाबांचं जीवन पूर्णतः बदललं. त्यांनी ठरवलं की आता सामाजिक काम सुद्धा नको, आता करायचं असेल तर या महारोगासाठी आपलं आपण जीवन समर्पित करूया, अशा प्रकारचा विचार केला. म्हणजे सामाजिक काम अनेक कामं होती त्यांची, ती सगळी कामं आपण थांबूया आणि पूर्ण लक्ष आपल्याला कशावर करायचे, महारोग्यांच्या सेवेवर करायचे, महारोग्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करायचे, अशा प्रकारचा विचार त्यांनी केला. आणि मग या कामाला सुरुवात कशी करावी अशा प्रकारचा विचार करत असताना आचार्य विनोबा भावे यांनी बाबांना सांगितलं की तुम्ही दत्तपूर कुष्ठधाम मध्ये जा, त्या ठिकाणी मनोहर दिवाण नावाचे व्यक्ती आहेत, ते कुष्ठरोग्याची सेवा करतात, तर त्यांच्याकडनं काही धडे घ्या की कुष्ठरोग्याची सेवा कशी करायची. म्हणजे बघा की कुष्ठरोग्याची सेवा करण्याचा संकल्प बाबांनी केला, आपलं आयुष्य समर्पित केलं कुष्ठरोग्याच्या सेवेसाठी, पण हे कामाला सुरुवात कशी करावी असा प्रश्न त्याला पडला. आणि आचार्य विनोबांनी सांगितले की तुम्ही दत्तपूर कुष्ठधामला जा, तिथं मनोहर दिवाण नावाचे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं कशी सेवा करायची त्याचे धडे घ्या. बाबा लगेच दत्तपूर कुष्ठधामला गेले आणि त्या ठिकाणी आणखीन एक कुष्ठरोग्याची सेवा करण्यामध्ये पारंगत असलेले एक व्यक्ती आहेत, डॉक्टर R.V. वार्डेकर नावाचे सुप्रसिद्ध अशा प्रकारचे ते डॉक्टर होते. आणि मग त्यांनी जवळपास कुष्ठरोगावर 9 ग्रंथ लिहिण्याचं काम केलं होतं. एक मालिकाच त्यांनी तयार केली होती आणि कुष्ठरोगाचा सर्वकष अभ्यास करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होतं. विशेषतः कुष्ठरोगापासून बचाव हा जो त्यांचा ग्रंथ आहे तर तो जगभर पसरला होता, अशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळते. आणि मग हे त्यांनी तिथं पाहण्याचं काम केलं, परंतु त्यांचं काही पूर्ण समाधान झालं नाही. आपण आणखी काहीतरी शिकावं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला कुष्ठरोग्यांची खऱ्या अर्थाने सेवा करता येईल, अशा प्रकारचा विचार करू लागले. शास्त्र शुद्ध शिक्षण आपण घेऊ असा विचार त्यांनी केला. परंतु शास्त्र शुद्ध शिक्षणासाठी आता कसं जावं, कुठल्या मार्गाने जावं, अशा प्रकारचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊ लागला. आणि मग विनोबा भावे परत मदतीला आले आणि डॉक्टर बारलिंगे या दोघांनी प्रयत्न करून बाबा आमटेंचा प्रवेश ट्रॉपिकल स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेमध्ये करण्याचं काम केलं. कोलकात्यामध्ये ही संस्था होती आणि महारोग्याबद्दलचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांची सेवा करण्याचं इथं मिळेल या अपेक्षेनं त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेण्याचं काम केलं. या ट्रॉपिकल स्कूल ऑफ मेडिसिन या कोलकात्याच्या संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टर धर्मेंद्र नावाचे व्यक्ती त्या ठिकाणी एके दिवशी लेक्चर देत होते आणि व्याख्यानामध्ये त्यांनी बोलत बोलत सांगितलं की कुष्ठरोग हा मानवेतर प्राण्याला होत नाही आणि त्याच्यामुळं या कुष्ठरोगाचं निवारण कसं करावं याच्यावर अगदी संशोधन फारसं झालं नाही. म्हणजे बघा मानवेतर प्राण्याला होतच नाही आणि मग कसं करायचं संशोधन, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी डॉक्टर धर्मेंद्रांनी व्यक्त केला. तेव्हा तुमच्या माझ्यासारखा माणूस असला तर म्हणाला असता की ठीक आहे, पण बाबांनी क्षणाचाही विचार न करता डॉक्टर धर्मेंद्र नावाच्या व्यक्तीला एक प्रश्न विचारला की हे कुष्ठरोगाचे जंतू मी माझ्या शरीरात टोचून घेतले तर काय झालं. आणि मग अशा प्रकारचा प्रश्न विचारला धर्मेंद्र म्हणाले असं कसं करतो. ते म्हणाले नाही, संशोधन करायचं ना तर तुम्ही माझ्या शरीरात टोचा. आणि मग
तर ते म्हणाले आधी परवानगी घ्या सांगायची. खरं तर महिला वर्ग कमी आहे, पण चांगली गोष्ट आहे की त्या इथपर्यंत येऊन व्याख्यानं ऐकतायत. आपल्याला माहिती आहे सर्वसाधारणपणे आपण आपल्या घरात सांगितलं की पाव किलो वांगी घेऊन या आणि आपण सहज नजर चुकीनं म्हणा किंवा घ्यावं म्हणून आणखी दुसरे पाव किलो न सांगितल्यानंतर बटाटे घेऊन आले तर घरी काय अवस्था होती आपली याची आपल्याला सगळ्याला कळतं. तसं बाबांनी त्याला सांगितलं डॉक्टर धर्मेंद्रांनी की आधी विचारा घरी. विचारल्यानंतर बाबांनी पत्र पाठवलं सावधाताईंना आणि सांगितलं की मी कुष्ठरोगाचे जंतू माझ्या शरीरामध्ये टोचून घेणार याचा अभ्यास करण्यासाठी आणि विशेषतः याच्यावर काहीतरी इलाज आपल्याला कायमस्वरूपी कसा करता येईल हे मला जाणायचं आहे. आणि मी माझं शरीर जिवंत शरीर कुष्ठरोगाचे जंतू अंगात टोचून घ्यायचे. अहो ज्या रस्त्याला कुष्ठरोगी बसलेला आहे त्या रस्त्याला सुद्धा आपण जाणं पसंत करणार नाही की एका बाजूला ठीक आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शरीरात टोचा असं म्हणून त्यांनी पत्र पाठवलं. साधनाताईंनी परवानगी दिली त्याला. म्हणाले ठीक आहे तुम्ही जर करत असाल तर काही अडचण नाही. आणि बाबा असं म्हणाले की मला जरी कुष्ठरोग झाला तर माझी बायको मला पुढील काळामध्ये सुद्धा सांभाळेल याचा मला विश्वास आहे. खरं तर संसार हा विश्वासावर चालतो. नवऱ्याचा बायकोवर आणि बायकोचा नवऱ्यावर तेवढाच मोठा विश्वास असावा लागतो. सुखदुःखामध्ये ते दोघेही एकमेकाचे साथीदार आहेत आणि असावेत अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि मग साधाताईंनी आणि मग त्यांनी हे विचार केला आणि बाबांनी आपल्या शरीरामध्ये सुरुवातीला मृत कुष्ठरोगाचे जंतू आणि काही दिवसानंतर जिवंत कुष्ठरोगाचे जंतू आपल्या शरीरामध्ये टोचण्याचं काम केलं. आणि आपलं शरीर प्रयोगाखातर या ठिकाणी कुष्ठरोगाला समर्पित करण्याचं काम एका बाबांनी केलं. आणि त्या ठिकाणी कोणतं त्या ठिकाणी अभ्यास त्यांनी पूर्ण केला. आणि मग आता अभ्यास पूर्ण झाला. शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुष्ठरोगाची सेवा कशी करावी या सगळ्या गोष्टी त्यांना कळाल्या. आणि मग कळल्यानंतर ते बाबा मात्र परत कोलकाता सोडलं त्यांनी आणि परत बोरोड्याला आले. आणि बोरोड्याला आल्यानंतर या काळामध्ये बाबांनी आपली इच्छा व्यक्त करून गेली, दाखवली होती की मला आता कुष्ठरोग्याची सेवा करायची आहे. ही सगळी वाटचाल लोकांच्या लक्षात आली होती. आणि मध्य प्रदेश सरकारनं बाबांना बोरोड्याच्या जवळ एक 50 एकर जमीन देण्याचं कबूल केलं आणि जमीन देऊन टाकली. कशासाठी तर महारोग्यासाठी सेवा करण्यासाठीचं ते ठिकाण म्हणून त्याला दिलं. ते अपेक्षित होतं. 50 एकर जमीन मिळाली. परंतु खरं तर दाता हा बऱ्याचदा असं देतो की ते पुढच्या कामाला इतर करायला माहित नाही. तशी अवस्था थोडीशी बाबांची झाली होती. 50 एकर जमीन मिळाली पण ती जमीन अतिशय बंजर होती, ओसाड होती, खडकाळ होती. त्या जमिनीवर झाडे झुडपे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती. हिंस्र पशूचा वावर मोठ्या प्रमाणात होता. साप, विंचू अशा प्रकारचे जंगली शॉपर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आणि मग या ठिकाणी अशी जमीन बाबांना या ठिकाणी मिळाली. आणि या जमिनीवर त्यांनी महारोगी सेवा समितीचं काम करायचं असं त्या ठिकाणी ठरवलं. परंतु एक अडचण अशी झाली. बाबांनी विचार केला की आपण या ठिकाणी महारोग्यांसाठी काम करतोय पण महारोगी असताना सुद्धा त्याला त्याचं जीवन आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून संस्थेचं नाव जरी सेवा महारोगी सेवा समिती जरी असलं तरी या ठिकाणी मात्र मी या परिसराला आनंद होणं अशा प्रकारचं नाव देणार आहे. कारण महारोगी जरी असला, अंध जरी असला, अपंग जरी असला, मूकबधीर जरी असला, कर्णबधीर जरी असला तर त्याला सुद्धा त्याचं स्वतःचं जीवन आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्याने आपल्या त्या परिसराला आनंद होणं अशा प्रकारचं नाव देण्याचं काम केलं. आणि त्या ठिकाणी मग बाबा आले. बाबांनी येताना त्यांच्यासोबत 6 कुष्ठरोगी घेऊन आले होते. एकच लंगडी गाय होती. साधनाताई आणि बाबांची 2 मुलं विकास आमटे आणि प्रकाश आमटे एवढ्यांना घेऊन बाबा आता त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळेला बाबाच्या खिशामध्ये फक्त 14 रुपये होते. आणि मग एवढं साधे 14 रुपये घेऊन आणि या सगळ्यांना घेऊन बाबा तिथं आले. बाबांनी 2 जंगल साफ करायला सुरुवात केली. 2 झोपड्या बांधल्या. परंतु मग या झोपड्या बांधल्यानंतर पाण्याचा प्रश्न तर होताच. सुरुवातीला एका बाजूच्या शेजाऱ्यानं एका शेतकऱ्याकडे विहीर होती, त्यानं पाणी दिलं. पण त्याच्या लक्षात आलं की हा व्यक्ती इथं कोणाला घेऊन आलाय तर कुष्ठरोग्यांना घेऊन आलाय. मग आपल्याला रोग होईल याची भीती त्याच्या मनात आली. त्यानं त्याच्या विहिरीच्या वर बांधलेला पाण्याचा हौद पाणी दिलं तर सोडाच त्या पाण्याच्या हौदामध्ये शेण काढून टाकायला सुरुवात केली. म्हणजे पाण्याचा वापर येणार नाही, करणार नाही. पाणी नाही मिळालं तर हे काय करतील,
निघून जातील परत अशा प्रकारचा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी खोडसाळपणे काम करायला सुरुवात केलं. परंतु बाबा एकदा स्वीकारलेली गोष्ट ते कायम घेऊन जाणारे होते. अशा प्रकारचे जरी संकट आले तरी बाबांनी समर्थपणे त्या ठिकाणी राहण्याचं काम केलं. 6 कुष्ठरोगी, आपली पत्नी, आपली 2 मुलं यांना सोबत घेऊन बाबा एकत्र राहू लागले, एकत्र काम करू लागले, एकत्र भोजन करू लागले, एकत्र भजन करू लागले, चर्चा करू लागले, सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी प्रार्थना होऊ लागली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं, विनोबा भावेच्या गीताई मधील अध्याय, महात्मा गांधींच्या सर्वधर्मीयांच्या प्रार्थना अगदी त्या ठिकाणी गायला जाऊ लागल्या. एक नवी ऊर्जा त्या झोपड्यामध्ये, 2 झोपड्यामध्ये निर्माण करण्याचं काम बाबांनी केलं. आणि मग अशा प्रकारचं काम सुरू असताना त्या दरम्यानच आचार्य विनोबा भावे हे तेलंगणामध्ये भूदान आंदोलन थोडं चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले होते. आणि मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून ते परत तेलंगणात निघाले. वाटेत येताना आनंदवन होतं आणि मग आनंदवनात बाबांकडे आले, त्या ठिकाणी मुक्काम केला. आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की आचार्य विनोबा भावे आनंदवनात येणं हा दिवस आणि तोच प्रसंग या आनंदवनाचं औपचारिक उद्घाटन मानलं गेलं. आणि मग अशा पद्धतीनं काही दिवस त्या ठिकाणी आचार्य विनोबा भावे राहिले आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम सुरू झालं होतं. खरं तर बाबा सोबत आलेल्या कुष्ठरोग्याची सेवा करायची, आसपासच्या परिसरामध्ये भ्रमंती करायची, तिथं कोणी कुष्ठरोगी आहे का याचा शोध घ्यायचे, असे तर त्या कुष्ठरोग्याला सोबत घेऊन आपल्या आश्रमामध्ये यायचे. अशा प्रकारचं काम बाबांचं सुरू झालं. बाबांच्या सोबतीला त्यांची धर्मपत्नी साधनाताई या मात्र घरामध्ये भांडी घासणं असतील, स्वयंपाक करणं असेल, पाणी भरणे असेल, कपडे धुणे असेल, त्यांच्याकडची लंगडी गाय होती तिचं दूध काढणं असेल, अशा प्रकारचे काम करायच्या. खरं तर त्या आनंदवनाची माता ही कोण झाल्या होत्या, साधनाताई झाल्या होत्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करू लागले. परंतु कालांतरानं गायीची संख्या वाढली, गायीची संख्या वाढली म्हणजे दूध वाढलं. आणि मग वाढलेलं दूध त्या ठिकाणी काय करायचं अशा प्रकारचा विचार करून ते दूध बाजूला ओरड्यामध्ये आपण नेऊन विकूया अशा प्रकारचा विचार केला. आणि दूध जेव्हा ओरड्यात जाऊ लागलं तेव्हा ते दूध कोणीही विकत घेत नव्हतं. का बरं? तर आपल्याला कुष्ठरोग होईल अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये होती आणि कोणीही त्या दुधाला हात लावायला तयार नाही. परंतु त्या बाबांनी लोकांना समजून सांगितलं की हे दूध साधनाताई काढतात, या दुधाशी कुष्ठरोग्याचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही आणि असं कधी होत नसतं. असं सांगितल्यानंतर लोकांमध्ये थोडीशी जागृती झाली आणि मग काही प्रमाणात पुन्हा दूध विकायला सुरुवात झालं. बघेपर्यंत आता कुष्ठरोग्याची संख्या वाढायला सुरुवात झाली होती. पहिल्यांदा आलेले 6 होते, आता त्याची संख्या 1954 मध्ये 60 झाली. 6 विहिरी या कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन बाबांनी तशा जंगलामध्ये खोदण्याचं काम केलं. म्हणजे सुरुवातीला तर विहीरच नव्हती, आता 6 विहिरी खोदल्या आणि मग भाजीपालाही पिकवायला सुरुवात केला. परंतु पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला की जो आवश्यकतेपेक्षा अधिक भाजीपाला आहे तर तो भाजीपाला करायचा काय? तर ते पुन्हा म्हणाले ओरड्यात नेऊन विकूया. पुन्हा लोकांनी शंका उपस्थित केली, हा भाजीपाला कुष्ठरोग्याने तयार केलेला आहे आणि आम्हाला कुष्ठरोग झाला. तर बाबांनी परत जाऊन पुन्हा जागृती केली की हे कुष्ठरोग्याचा भाजीपाला त्याचा काही तुम्हाला परिणाम होणार नाही. आणि मग भाजीपालाही विकला जाऊ लागला, दूधही विकलं जाऊ लागलं. आणि मग अशा पद्धतीचं काम बाबांच्या या महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून सुरू झालं. योगायोगाचा भाग 1954चा की श्रम सहकारातून आंतरराष्ट्रीय मैत्री जोपासण्याचं ध्येय आणि उद्दिष्ट उराशी बाळगून सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि मग त्या संस्थेमध्ये जवळपास 14 देशाचे 23 वेगवेगळे भाषा बोलणारे प्रतिनिधी होते. आणि मग अशा प्रकारची ही सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल संस्थेचे एक पथक भारतामध्ये आलं 1954. पण ते फारशी माहिती नव्हतं, त्यांनी फक्त एकच काम ऐकलं होतं महात्मा गांधींचं आणि ते सगळेजण सेवाग्राम मध्ये गेले आणि वर्ध्याच्या जवळ जो सेवाग्राम आहे आश्रम त्या ठिकाणी गेले. आणि मग आम्हाला काही काम करता येईल का? कारण त्यांचं मूळ हेतू काय आहे? श्रम सहकारातून आंतरराष्ट्रीय मैत्री जपायची. आणि मग याच्यामध्ये 14 देशातील 23 वेगवेगळ्या भाषा बोलणारे प्रतिनिधी आहेत आणि हे सगळे असे लोक आलेले आहेत. आणि मग हे लोक या ठिकाणी येऊन आता काम करणार होते. कुठं? सेवाग्राम या ठिकाणी. परंतु हे पथक सेवाग्रामला गेलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की आता सेवाग्राम मध्ये फार काही ठोस काम करता एवढं कामच शिल्लक नाही. कुणीतरी त्यांना लगेच त्यांच्या कानावर टाकलं की याच्या अगदी जवळच अशा प्रकारचा एक आनंदवन या परिसरामध्ये
महारोगी सेवा समितीचा एक आश्रम आहे आनंदवन नावाचा, तुम्ही तिथे गेला तर तिथे काम भरपूर आहे. आणि ह्याचा हेतूच काय? श्रम करायचे, श्रम सहकारातून काम करायचे. आणि मग अशा प्रकारचा उद्देश बाळगून आलेलं हे पथक आनंदवनामध्ये दाखल झालं. या पथकाने जवळपास 3.5 महिने या ठिकाणी वास्तव्य करण्याचं काम केलं. 1960 पर्यंत जवळपास या आनंदवनामध्ये या ठिकाणी त्यांनी जे काही काम केलं त्याच्यातून आनंदवन मधील शेती बहरली, आनंदवनामध्ये गायीची संख्या वाढली, म्हशीची संख्या वाढली आणि जवळपास या ठिकाणी जे काही काम झालं तर ते अतिशय मोठं काम झालं या संस्थेच्या माध्यमातून. आणि मग पुढे अशा प्रकारचा एक आनंदवन नावाचा जो काही विभाग बाबांनी चालू केला होता तर परिश्रमाच्या माध्यमातून आता त्यांचा मोठा विकास आमटे हे MBBS शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. आणि जवळपास 1974च्या काळामध्ये बाबांना काहीतरी मदत करावी, आता विकासने अशा प्रकारचा विचार चर्चेला आला. आणि डॉक्टर विकास आमटेंनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता मी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी महारोगी सेवा समितीमध्ये काम करायचे, मला अशा प्रकारचा विचार केला. खरं तर मुलं जे काही काम करतात तर ते कौतुकास्पद असतं, परंतु बाबाचं ऐकतीलच काम याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. परंतु बाबा आमटेंचं काम आणि ते काम माझं मानणारा विकास आमटे नावाचा हा मुलगा त्यांना लाभला. आणि विकास आमटेने MBBS शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी हॉस्पिटलची पूर्ण जबाबदारी आनंदवनची स्वतःवर घेतली. खरं तर सुरुवातीला 26 वर्ष एकट्या बाबांनी आनंदवन सांभाळलं होते. आता मात्र मदतीला डॉक्टर विकास आमटे आले आणि जवळपास त्या वेळामध्ये 700 ते 800 रुग्णसंख्या सुद्धा त्या ठिकाणी होती. त्या सगळ्या रुग्णांची सेवा करण्याचं काम विकास आमटे आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन करू लागले. सुरुवातीला विहीरच नव्हती असं म्हणालो मी, नंतर 6 विहिरी खोदल्या गेल्या आणि आता तर त्या विहिरीची संख्या त्या एकूण परिसरामध्ये 29 झाली. कोणाला सोबत घेऊन? महारोग्यांना सोबत घेऊन. म्हणजे जे काम अशक्य होतं ते काम शक्य करण्याचं काम त्या ठिकाणी बाबा आमटेंनी केलं. किती मोठा त्याग आणि किती मोठी कष्ट असतील याची कल्पना आपल्याला या ठिकाणी न केली बरी अशी आहे. खरं तर दुसऱ्यासाठी जगणं आणि दुसऱ्यासाठी मरणं हे आता अलीकडच्या काळात तर लोकांना नकोच आहे, परंतु या व्यक्तीनं जे काही केलं ते दुसऱ्यासाठी, महारोग्यांसाठी आणि त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी एवढं मोठं दिव्य पार करण्याचं काम केलं. अशा पद्धतीनं आता या ठिकाणी आनंदवन खऱ्या अर्थानं भरला. गायी बैलांची संख्या वाढली, कुक्कुट पालन सुरू केलं, बकरी शेळी पालन सुरू केलं. अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आनंदवनामध्ये आता सुरू करायचे आपल्याला, अशा प्रकारचा संकल्प बाबांनी केला. विशेषतः थोडंसं हॉस्पिटलची जबाबदारी आता विकास आमटेंनी आपल्या खात्यावर घेतल्यामुळे बाबा अधिक मोठ्या प्रमाणात काम करायला मोकळे झाले आणि त्यांनी आनंदवनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवायचे अशा प्रकारचा संकल्प केला. आणि त्यांनी त्या ठिकाणी एक पहिला प्रकल्प हातामध्ये घेतला, टीन कॅन प्रकल्प नावाचा. आता टीन कॅन प्रकल्प काय आहे तर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पत्र्यापासून डबे, रॉकेलवर चालणाऱ्या चिमण्या, गाळण्या, कंदील, ताट, कबशांचे शिंकाळे, मसाल्याचे डबे, धान्य व डाळ साठवण्यासाठीच्या पेट्या, अशा पद्धतीचं या टीनच्या पत्र्यापासून बनवायला सुरुवात केलं. आणि ते काम कोण करत होते? सगळे महारोगी करत होते. आणि याला नाव काय दिले गेलं? टीन कॅन प्रकल्प अशा पद्धतीने दिले गेलं. आणि हा तयार झालेला सगळा माल बरोड्याच्या बाजारामध्ये विकण्याचं काम सुरू झालं. याच्या माध्यमातून आता पैसा सुद्धा मिळू लागला. खऱ्या अर्थानं कुष्ठरोग्यांना त्यांच्यामधली अस्मिता जागी करून त्यांना स्वाभिमानानं जीवन जगण्याचा मार्ग बाबांनी या माध्यमातून दाखवून दिला. हे फार मोठं काम होतं. आणि मग अशा पद्धतीनं हा पहिला प्रकल्प त्यांनी या ठिकाणी एक वेगळ्या अर्थानं सुरू केला. याच्यानंतर पुन्हा आनंद मेळा नावाचा एक प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला 1961 ला. याच्यामध्ये या मेळाव्यास स्वित्झर्लंडचे राजदूत डॉक्टर कुठा, शंकरराव देव, गोनी दांडेकर आणि आचार्य जावडेकर हे या ठिकाणी उपस्थित झाले होते. या कुष्ठरोग्यांच्या वेदनाशी साथ घालणारा हा आनंद मेळा नावाचा एक आगळा वेगळा उपक्रम त्या ठिकाणी सुरू झाला होता. विशेषतः पु ल देशपांडे यांना सुद्धा या मेळाव्याचं अतिशय आकर्षण निर्माण झालं. ते सपत्नीक त्या मेळाव्याला येत असत आणि पुढे तर त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे काही महारोगी आहेत तर ते मोकळ्या मनानं चित्रपटगृहामध्ये जाऊ शकत नाही, नाट्यगृहामध्ये जाऊ शकत नाही, त्यांना प्रवेश नाकारला जातो. म्हणून या पार्श्वभूमीवर पु ल देशपांडेंनी 1 लाखाची देणगी दिली आणि मुक्तांगण नावाचं एक हक्काचं सभागृह बांधून देण्याचं काम 1 लाखाच्या माध्यमातून दिलं की जे आता महारोगी आहेत
तर ते या आनंदवनमध्ये महावृत्ती या मुक्तांगण नावाच्या सभागृहामध्ये आपली कला सादर करते आणि कलेला पुन्हा वाव मिळाला. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो. कला ही मनोरंजनासाठी आवश्यक असते. मनोरंजन हा माणसाचा अविभाज्य भाग आहे आणि मग या मार्गाने त्याने आता मनोरंजन करायला सुरुवात केली. परंतु मनोरंजनाला इतकंच मर्यादित त्यांनी केलं नाही, उलट त्याला व्यापक रूप दिलं. हे सगळे महारोगी एकत्र आले, नाटक दिसू लागले, गाणे म्हणू लागले आणि याच्या माध्यमातून एक सांस्कृतिक पथक तयार केलं आणि मग मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली. विशेषतः भारत पाक आणि भारत चीन या युद्धाच्या वेळी या आनंदवन आश्रमातील या महारोग्यांनी देशभर नाटकांचं सादरीकरण केलं आणि त्याच्या माध्यमातून मिळालेला पैसा हा देशाला देण्याचं काम केलं. म्हणजे आम्ही महारोगी आहोत म्हणून आम्ही देशाला मदत करू शकत नाही असं लोकांना वाटता कामा नये आणि म्हणून त्यांनी आपल्या देशाबद्दलची निष्ठा व्यक्त करण्याचं काम, देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याचं काम या मार्गाने केलं. आनंदवनच्या या महारोग्यांनी पैसा उभा केला आणि तो पैसा देशाला अर्पित केला, देशप्रेमाच्या पद्धतीने टाकून देण्याचं काम केलं. एवढं मोठं काम बाबांच्या या आनंदवन नावाच्या आश्रमाच्या माध्यमातून सुरुवात झाली. म्हणजे बघा की अशक्य प्राय असं काम होतं. म्हणजे महारोग्यांचं जीवन किती लोकांच्या दृष्टीनं किती वाईट होतं, त्या वाईट जीवनामध्ये आनंद पुरवण्याचं काम बाबांनी या मार्गाने केलं. आणि मग पुढे त्यांनी एक मुक्ती सदन नावाचा एक उपक्रम, एक प्रकल्प याच आनंदवनच्या माध्यमातून चालू करावा अशा प्रकारचा विचार केला. ही 1962 ची घटना आहे. आणि मुक्ती सदन काय आहे तर बाबांच्या असं लक्षात आलं होतं की सरकारने दिलेली जी काही जमीन आहे तर त्या जमिनीवर आपण शेतीचा विकास करायचा. आणि आता आपल्या आश्रमामध्ये असे काही कुष्ठरोगी आहेत की ते आता कुष्ठमुक्त जीवन जगत आहेत, त्यांना आता तो रोग राहिलेला नाही. तर अशा रोगमुक्त झालेल्या या कुष्ठरोग्यांना ही जमीन त्यांच्या स्वाधीन करायची, त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं. आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी बाबांनी मुक्ती सदन नावाचा प्रकल्प सुरू केला. आणि रुग्णालयातील रुग्णांची सेवा असेल किंवा इतर कामं ही आता कुष्ठरोगी स्वतः करू लागले पुढे येऊन. आणि विशेषतः आनंदाची बाब अशा प्रकारची, जे रुग्ण आता रोगमुक्त झाले होते त्यापैकी काही स्त्री पुरुषांनी बाबांच्या परवानगीनं एकत्रित येण्याचं काम आयुष्यभरासाठी केलं. ते लग्न केलं त्यांनी. आणि मग अशा प्रकारची ही जोडपी पुन्हा लग्न करून आपलं जीवन समर्पित या आश्रमासाठी करू लागली, एकत्रित येऊन पुन्हा काम करू लागली, संसार करत करत या आश्रमाचं काम करू लागले. अशा प्रकारचं काम झालं. आणि मग हे करत असताना, असे वेगवेगळे प्रकल्प उभे करत असताना बाबांची आणखीन एक गोष्ट लक्षात आली की आपल्या वरोड्याच्या परिसरामध्ये शिक्षण देणारी चांगली संस्था नाही, उच्च शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार केला. आणि या वरोडामध्ये एक आपण वरिष्ठ महाविद्यालय सुरू करावं अशा प्रकारचा विचार केला. आनंद निकेतन महाविद्यालय नावानं त्यांनी महाविद्यालय सुरू केलं. कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांचं शिक्षण देणारं हे महाविद्यालय होतं. परत बाबाच्या नशिबाला तोच लोकांच्या मनात असणारा गैरसमज. लोक असं म्हणू लागले की ते महाविद्यालय आनंद निकेतन नावाचं कुष्ठरोग्याचं महाविद्यालय, तिथं शिकणारे कुष्ठरोगी, शिकवणारे प्राध्यापक कुष्ठरोगी अशा प्रकारचा गैरसमज होता. परंतु लगेच तो काही दिवसामध्ये गैरसमज बाजूला गेला. ते सर्वांचंच महाविद्यालय आहे, ते सरस्वतीचं मंदिर आहे, ज्ञानाचं प्रवेशद्वार आहे अशा प्रकारचा विचार लोकांच्या ठिकाणी आला. आणि मग आरोग्यांच्या बरोबरीनं इतर सुद्धा मुलं त्या महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी येऊ लागली. आणि आज या घडीला नागपूर परिसरामध्ये एक प्रथित यश प्राप्त असणारं महाविद्यालय म्हणून आज या आनंद निकेतन महाविद्यालयाची नोंद झालेली आहे. विशेषतः आणखी एक आनंदाची बाब अशा प्रकारची की आज अलीकडच्या काळामध्ये कुठेही प्राध्यापक व्हायचं असेल तर पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही असं चित्र एका बाजूला आज निर्माण झालं असताना आज ही आनंद निकेतन या संस्थेमध्ये नोकरी करत असताना कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जात नाही. ही अभिमानाची बाब आपल्याला अशी पाहायला मिळते. अशा काही संस्था मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्यावर मोठ्या इतक्या आहेत. आणि मग या ठिकाणी ही आनंद निकेतन महाविद्यालय या ठिकाणी सुरू झालं. यासोबतच आनंद निकेतन कृषी महाविद्यालय सुरू करावं असा विचार बाबांनी केला. आणि याच 1965च्या दरम्यान पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्नित असणारं विदर्भातलं परत पहिलं कृषी महाविद्यालय त्यांनी चालू करण्याचं काम केलं. आज त्या महाविद्यालयाची सुद्धा जवळपास 51 वर्षाची परंपरा आहे. अतिशय चांगली वाटचाल या आनंद निकेतन महाविद्यालय आणि आनंद निकेतन कृषी महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयाची आज सुद्धा सुरू आहे.
हे करत असताना पुन्हा बाबांच्या लक्षात आलं की अंध लोक सुद्धा या आपल्या आश्रमामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी अंध विद्यालय सुद्धा आपण एकादशी केलं तर चांगलं होईल अशा प्रकारचा विचार केला आणि 1966 मध्ये आनंदवनामध्ये अंध विद्यालय सुरू केले. परंतु बघा की जशी माणसाची भावना असते तशा पद्धतीने विचार माणसाच्या मनामध्ये येत असतात आणि बाबांनी अंध लोकांसाठी अंध विद्यालय सुरू केलं. पण बाबांना त्यांना अंध म्हणणं किंवा त्या शाळेला अंध शाळा म्हणणं ही अजिबात आवडत नाही. बाबांनी एक शब्द शोधून काढला. बाबा त्या शाळेला प्रकाशाची शाळा म्हणला, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारी ती शाळा आहे. मग ती अंधासाठी असो की इतरांसाठी असो, अज्ञानी लोकांसाठी असो. मग अशा पद्धतीनं अज्ञानी लोकांना जिथं प्रकाश मिळतो ती प्रकाशाची शाळा असते. अशा अर्थानं त्यांनी परत या अंध विद्यालयाला प्रकाशाची शाळा अशा प्रकारचं नाव दिलं आणि या ठिकाणी 1966 मध्ये ही शाळा सुद्धा चालू झाली. पुढे काही काळ लोटला. 1983 चा काळ होता आणि बाबांच्या असं लक्षात आलं की आपण अंधांसाठी शाळा काढली पण मूकबधिरासाठी शाळा नाही काढली. आपल्या आश्रमामध्ये काही मूकबधिर आहेत, त्यांनाही शिक्षण दिलं पाहिजे, कुणी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारचा विचार केला आणि आनंद मूकबधिर विद्यालय त्यांनी या ठिकाणी सुरू करण्याचं काम केलं. विशेषतः ही जी 2 विद्यालय आहेत, एक अंधांसाठी आणि दुसरं मूकबधिरासाठी, या दोन्ही विद्यालयाचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं होतं की तुम्ही प्रवेश घेतलेल्या दिवशीपासून तुमची राहण्याची व्यवस्था वसतिगृहामध्ये आणि तुमची भोजनाची व्यवस्था त्यांच्याच वसतिगृहामध्ये बाबांच्याकडनं आनंदवनाच्या आश्रमाच्याकडनं केली जात होती. म्हणजे या राहण्याची व्यवस्था मोफत आहे, या जेवणाची व्यवस्था मोफत आहे, तुम्ही फक्त काय करा शिक्षण घ्या अशा प्रकारचा उदात्त विचार बाबांनी बाळगला उराशी आणि हे काम करायला सुरुवात केली. याबरोबरच बाबांनी आणखी एक प्रकल्प हाती घेतला आणि त्याचं नाव त्यांनी उत्तरायण दिलं. उत्तरायण हे नाव काय आहे, कसलं उत्तरायण आहे? कारण बाबांना असं लक्षात आलं होतं की तत्कालीन समाजामध्ये काही जी ज्येष्ठ मंडळी आहे तर त्या ज्येष्ठ मंडळीची सुद्धा आपण सोय केली पाहिजे अशा प्रकारचा विचार बाबांनी केला आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित आणणारा एक प्रकल्प आपण उभा करू असा विचार केला. आणि त्यावेळेला गोंदियामध्ये उद्योजक होते कमलाकर कुलकर्णी आणि त्यांच्या सुविधे पत्नी शानू कुलकर्णी. या दोघांनी त्यांचे वडील केशवराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देणगी देण्याचं कबूल केलं होतं आणि मग या देणगीतनं आपण एक वृद्धाश्रम सुरू करू अशा प्रकारचा विचार बाबांनी केला. आणि खरं तर बघा की काम करणाऱ्या माणसाला काय काम म्हणजे किती काम असू शकतं. मला आठवतं की मी एका प्रशिक्षणाला गेलो होतो आणि तिथं आलेल्या एका प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीने आम्हाला एक प्रश्न विचारला की अच्छा काम करने वालों को क्या मिळतं. आणि प्रशिक्षणार्थी जे आम्ही होतो त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. कुणी दिलं की अच्छा काम करने वालों को सम्मान मिळतं, मान मिळतात, कुणी म्हणाले पैसा मिळतात, कुणी म्हणाले सर्टिफिकेट मिळतात, ते म्हणाले सब झूठ. आम्ही सगळ्यांनी विचारलं क्या मिळतात, अच्छा काम करने वालों को और एक काम मिळतं. तुम्ही काम करत राहा, तुम्हाला काम मिळतं, तुमच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही. परंतु मला कामच करायचं नसेल तर मला कामच मिळत नाही, कामच नाही अशा प्रकारची अवस्था होऊ शकते. बरेच जण असं म्हणतात की मला वेळच नाही. काम करा, वेळ तुमच्याकडे शिल्लक नाही, कामच करत नाही मग वेळ कसा तुम्हाला. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्या केशवराव कुलकर्णीच्या स्मृतीप्रित्यर्थ वृद्धाश्रम सुरू करावं अशा प्रकारचा विचार बाबांनी केला. आणि बघा पुन्हा बाबांच्या मनात शंका आली की आपण वृद्धाला वृद्ध म्हणणं काय पटत नाही. म्हाताऱ्याला म्हातारा म्हणले राहते. एखाद्या तरुणाला आपण म्हणतो म्हाताऱ्या, तो म्हणतो मी तरुण आहे, मला काय फरक पडणार आहे, तो म्हातारा मला असतं. पण म्हातारा व्यक्ती ज्यानं आपला संसार उभा केला असतो, आपल्या हाडाची काढं आपल्या संसारासाठी केलेली असतात, मुलाबाळासाठी आपलं संबंध जीवन समर्पित केलेलं असतं. आणि अशा माणसाला घरातला जर तरुण एखादा काय म्हातारे असं म्हणू लागला तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तसं बाबांनी विचार केला. ते असं म्हणाले की वृद्धाश्रम आपण सुरू केले पण मला याला वृद्धाश्रम म्हणायचं नाही किंवा याला वृद्ध म्हणायचं नाही. तर ते एक शब्द शोधून काढला, उत्तरायण. म्हणजे आपल्या आयुष्याचा उत्तर काळ जो आहे तर त्या काळात जे गेलेले लोक आहेत त्यांना उत्तरायण असं त्यांनी नाव दिलं वृद्धाश्रमाला. आणि मग या उत्तरायणामध्ये अनेक वयोवृद्ध माणसं येऊन राहू लागली. बाबांनी या वृद्धाश्रमाला उद्देशून एक शब्द वापरला होता, आनंदवनाची ज्ञानपीठ. खरं तर आपल्या घरातले वयोवृद्ध माणसं ही ज्ञानाची शिदोरी असते, अनुभवाची शिदोरी असते. ती आपल्याला जगण्यासाठी प्रकाश देण्याचं काम करतात, मार्ग दाखवण्याचं काम करतात.
पण अलीकडच्या काळामध्ये संयुक्त कुटुंब संपलं आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे पायी आपण सगळे झालो आणि आपल्या घरातली म्हातारी माणसं आपण आपल्या संस्कृतीमध्ये नसताना सुद्धा आपण वृद्धाश्रमामध्ये टाकण्याचं काम त्यांना करू लागलो. हा विचार आपण या ठिकाणी या निमित्तानं केला पाहिजे खरं तर. आणि मग अशा पद्धतीनं बाबांनी उत्तरायण हा शब्द दिला आणि या उत्तरायणामध्ये राहणारी जी मंडळी आहे त्यांना आनंदवनाची ज्ञानपेठी असंच समजण्याचं काम केलं. याबरोबर बाबांनी आणखी एक प्रकल्प केला, त्याला अनामिकाची समाधी असा एक शब्द प्रयोग दिला. अनामिकाची समाधी शब्द प्रयोग करत असताना आणि या प्रकल्पाबद्दल सांगताना मला तर पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की बाबांनी काय विचार केला. ते असं म्हणाले की मी ज्या दिवशी या आनंदवनच्या परिसरामध्ये माझा आश्रम चालू करण्यासाठी आलो, मला झोपड्या बांधायच्या होत्या, मला इमारत बांधायची होती या आश्रमाची, त्यावेळेला माझ्या हातानं अनेक झाडांच्या कत्तली झाल्या आणि मग त्या कत्तली झालेल्या झाडांची मला एक समाधी बांधायची आणि त्याला नाव दिलं त्यांनी अनामिकाची समाधी. आणि विशेष म्हणजे भारतातलं एकमेव अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे जिथं झाडाची समाधी त्यांनी बांधली. अशा पद्धतीनं अनामिकाची समाधी त्यांनी या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं. आणि या अशा या आश्रमामध्ये आणखी एक बाबांनी विचार केला की आता जी काही समाजामध्ये अनाथ मुलं आहेत, पोरकी मुलं आहेत, निराधार मुलं आहेत, तसं तर देशाचा जर विचार केला तर 4 कोटीपेक्षा जास्त संख्या आहे त्यांची अनाथ, पोरकी, निराधार असणाऱ्या बालकांची. मग अशा या बालकांना आधार आपण दिला पाहिजे आणि मग या बालकांना आधार द्यावा म्हणून बाबांनी गोकुळ सुदन नावाचं एक प्रकल्प सुरू केला. आणि या गोकुळामध्ये ही सगळी अनाथ मुलं, पोरकी मुलं, निराधार मुलं आणून त्यांनी ठेवायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या अनाथाची माय म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या सिंधुताई सपकाळांचं काही दिवसापूर्वीच दुःखद निधन झालं. त्यांचंही काम या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. तशा पद्धतीने बाबांनी गोकुळ नावाचा प्रकल्प सुरू केला आणि साने गुरुजीची जी काही कथामाला होती तर त्या कथामालेचे प्रकाशक मोहाडीकर यांना तर फार आनंद वाटला. ती घटना बाबांचा हा प्रकल्प फार आवडला. त्यांनी महाराष्ट्रातील सबंध शाळांना आवाहन केलं की गोकुळ सहयोग निधी तुम्ही उभा राहा, तो निधी या गोकुळाला द्यावा. अशा प्रकारचा त्यांनी या विचार मांडला. जवळपास 4 लाखापेक्षा अधिक रक्कम या मार्गाने आली आणि बाबांनी आता उत्तरायण आणि गोकुळ यांना एकत्रित जोडण्याचं काम केलं. बाबा म्हणाले उत्तरायणामध्ये राहणाऱ्या लोकांना गोकुळच्या माध्यमातून आम्ही नातू देऊ आणि गोकुळामध्ये राहणाऱ्या या मुलांना उत्तरायणाच्या माध्यमातून आम्ही आजी आजोबा देऊ. अशा प्रकारचा विचार बाबांनी केला. किती उदात्त विचार बाबांनी या ठिकाणी केलेला आहे आणि या मार्गाने त्यांनी या 2 प्रकल्पाला एकत्रित जोडण्याचं काम केलं. विशेषतः तत्कालीन देशाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी सुद्धा या प्रकल्पाला भेट देण्याचं काम केलं होतं. किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे 4 लोकांना झाडा झुडपात जाऊन, जंगलात जाऊन तिथं आपला आश्रम सुरू करणारा हा माणूस तिथपर्यंत देशाच्या पंतप्रधानाला येण्यास भाग पाडलं. ही कामाची किमया आहे, कामाची जादू आहे बाबांच्या. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात केली पाहिजे, आपण काम असं करा की आपली नोंद घेत लोक आपल्यापर्यंत आले पाहिजे. नाहीतर आपण माझी नोंद घ्या, माझी नोंद घ्या म्हणून जर आपण फिरत राहिलो तर नोंद घ्यायला आता कोणाकडेच वेळ नाही आणि कोणीच तुमची नोंद घेणार नाही. पण काम असं करा की समाजाने तुमची नोंद घेतली पाहिजे. ही आपल्याला या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याच्यानंतर बाबांनी या आनंदवनाला जोडून आणखी एक प्रकल्प सुरू केला. त्याचं नाव त्यांनी दिलं अशोक वन प्रकल्प. याचा हेतू अशा प्रकारचा होता की जोग उद्योग समूहाचे मालक श्री जोग नावाचे व्यक्ती होते आणि या श्री जोग यांनी बाबांच्या या आश्रमाला लागून एक 40 एकर जमीन देणगी म्हणून देण्याचं काम केलं आणि या 40 एकर जमिनीला लागून जवळपास 50 ते 60 एकर जमीन सरकारनं परत आणखी देण्याचं काम केलं. अशा पद्धतीने एवढी जमीन बाबांची वाढली आणि मग या जमिनीमध्ये अशोक वन प्रकल्प सुरू करण्याचा विचार बाबांनी केला आणि याच्यामध्ये आज या घडीला 70 कुष्ठरोगी राहतात. हा नाव जरी अशोक वन प्रकल्प असलं तर इथं मोठ्या प्रमाणात शेती विकसित करण्याचं काम बाबांनी केलं. शेती विकसित झाली, भाजीपाल्याचं उत्पन्न वाढलं, दुग्ध व्यवसाय तिथे वाढवला, कुक्कुटपालनासारखा व्यवसाय सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं. अशा पद्धतीने फार मोठा प्रकल्प अशोक वन नावाचा त्यांनी चालू केला आणि मग हे काम करत असताना आनंदवनाच्या माध्यमातून बाबाचं नाव संबंध देशभर झालंच होतं. परंतु बाबाच्या असं लक्षात आलं की आणखी एक असा एक भाग आहे तिथं आपण काहीतरी काम करूया. ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मूल नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये मला काम करायची बाबांनी इच्छा व्यक्त केली आणि सरकारच्या वतीनं महारोगी सेवा समितीला
1950 एकर जमीन त्या ठिकाणी दान म्हणून देण्याचं काम सरकारने केलं. ताडोबा नावाच्या अभयारण्याला लागून ही जमीन आहे. तिथं फार मोठं जंगल आहे. तिथेही अगदी पूर्वीसारखंच अनेक वाघ, बिबटे, हिंस्र पशु पक्षी प्राणी, विषारी साप यांचं ते वसतिस्थान आहे. आणि मग अशा प्रकारच्या या जंगलामध्ये आपण प्रकल्प सुरू कसा करावा हा प्रश्न त्याच्यासमोर होताच खरा. परंतु बाबांनी माघार घेणं त्यांना स्वभावच नाही. आणि मग या सोमनाथचं जंगल सुद्धा त्यांनी थोडंसं आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. परंतु याच्या पूर्वीच्या आनंदवनापेक्षा सुद्धा सोमनाथ या ठिकाणी जो आश्रम बाबांनी सुरू केला तिथं मात्र बाबांना प्रचंड विरोध झाला. कारण आजूबाजूची जी काही आदिवासी मंडळी होती किंवा इतर लोक होती त्या सर्वांसाठी ते जंगल म्हणजे कुरण होतं. कारण त्या जंगलातून लाकूड फाटा मिळायचा, त्या जंगलातलं डिंक मध मिळायचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. आणि यांना एक भीती अशी वाटली की आता बाबा इथे येतील, ते आपल्यासोबत कुष्ठरोग्यांना घेऊन येतील आणि मग इथं जर ते वास्तव्याला करू लागले तर आपल्या हक्काचं जंगल आपल्या हातातून निघून जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. हे सगळेजण विरोध करू लागले. जवळपास या 1950 जमिनीपैकी 1950 एकर जमिनीपैकी 600 एकर जमिनीवर अतिक्रमण होतं. आणि मग ते अतिक्रमण काही लोक सोडायला तयार नव्हते. बाबांना जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या या ठिकाणी दिल्या गेल्या. आणि मग अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं. आणि मग अशा या सोमनाथ या ठिकाणच्या श्रमतीर्थ या ठिकाणी बाबांनी आपलं प्रकल्प चालू करत असताना एक तरुणांना जोडलं पाहिजे अशा प्रकारचा विचार केला. त्यांनी विचार केला की तरुणामध्ये रचनात्मक विचाराला रुजला पाहिजे, तरुणामध्ये या ठिकाणी समाजाप्रती प्रेम आणि भावना निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार केला. आणि सोमनाथच्या प्रकल्पाला वर्कर्स युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं नाव दिलं. आणि 1668 पासून त्यांनी या ठिकाणी देशातील, राज्यातील नव्हे संपूर्ण देशातील तरुणांना एकत्रित बोलवायला सुरुवात केलं. जवळपास आतापर्यंत 80,000पेक्षा अधिक युवक युवती या ठिकाणी आलेले आहेत. 1968 पासून 2018 पर्यंत अगदी सलग प्रकल्पाला बाबांनी पुढे नेण्याचं काम केलं. इथंही 25 तलाव, एक सिमेंट बंधारा, 450 एकर जमीन लागवडीखाली आणि 500 कुष्ठरोगी आजही त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. अशा प्रकारचा हा प्रकल्प सुरू केला. आणि आता मात्र विकास आमटे यांनी या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली. बाबा इथंच थांबले नाही तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर या ठिकाणी भामरागड नावाचा परिसर आहे. या परिसरामध्ये त्यांनी परत आपण एक मोठा प्रकल्प हाती घेऊया अशा प्रकारचा विचार केला. आणि या प्रकल्पाला त्यांनी या ठिकाणी आपल्या हातात घेतलं. त्याला हेमंत कसा नावाच्या या परिसरामध्ये लोकबिरदारी प्रकल्प नावाचा प्रकल्प उभा केला. आणि मग या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा शेती विकसित केली, दवाखाना विकसित केला. पण दवाखाना विकसित करत असताना त्यांचे दुसरे चिरंजीव ते सुद्धा डॉक्टर झाले होते. त्यांची पत्नी मंदाताई याही डॉक्टर होत्या. या दोघांनी मिळून हातभार लावायला सुरुवात केलं. या ठिकाणी त्यांच्यातला मला माहिती आता लांबत चाललंय, आपण थोडंसं वृत्त घेईल. परंतु या ठिकाणी काय झाला विषय फार चांगला सांगण्यासारखा आहे. प्रकाश आंबे असं सांगतात की आदिवासी जे लोक होते आजूबाजूचे त्यांना कुठल्या प्रकारच्या औषध उपचार असू शकतात याचीच माहिती नव्हती. गोळ्याचं पाकिट दिलं, 8 दिवसाच्या गोळ्या म्हणून सांगितलं तर ते एका दिवशी खाऊन टाकायचे. त्यांना मलमाची ट्यूब दिली तर चाटून बघायचे. गोळ्या दिलेल्या गोड असतील तर ते चॉकलेट म्हणून आपल्या मुलांना देऊन टाकायचे. म्हणजे त्यांना बऱ्याचदा जे गोळी दिली जायची त्या गोळीतील मधली पावडर टाकून द्यायचे आणि वरचं टर्पल करायचे. अशा प्रकारचे अनंत प्रश्न ज्या ठिकाणी होते त्या हेमंतकसा परिसरामध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या आरोग्य सेवेला सुरुवात केली. फार मोठी सेवा मानवजातीची या त्यांच्या दुसरे चिरंजीव प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांनी केली. फार मोठं योगदान त्यांचं या ठिकाणी आहे. या प्रकल्पाला उभा करण्यामध्ये शेतीचा विकास केला, त्याच्याबरोबर शिक्षणाचा विकास त्या ठिकाणी केला. लोक बिरादरीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी फार मोठं काम केलं. प्राण्यांचं अनाथालय याच परिसरामध्ये सुरू केलं. तिथं वाघ आहे, बिबटे आहे, साप आहे, माकड आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्राणी सुद्धा त्यांनी एकत्रित आणण्याचं काम केलं. आणि मग अशा पद्धतीनं या ठिकाणी बाबांनी काम केलं. विशेषतः बाबांनी 2 भारत जोडो यात्रा काढण्याचं काम केलं. बाबांनी नर्मदा बचाव जी मेधा पटकरांनी सुरू केली चळवळ आहे त्याचं नेतृत्व करण्याचं काम बाबांनी केलं. अशा पद्धतीनं बाबा या ठिकाणी काम करले. भारत जोडीच्या पाठीमागेची बाबाची मूळ भूमिका अशी होती की आपला देश हा अनेक जाती धर्माचा आहे, पंथाचा आहे, परंतु तो एकत्र असला पाहिजे, एकसंघ असला पाहिजे हा विचार बाबांचा होता. बाबा असं म्हणाले की नाही तर आपल्याकडे अवस्था काय झाली, मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवान को,
धरती पाठी सागर पाहता मत पाठवू इंसान को हा विचार लोकांना कळला पाहिजे असा विचार त्यांनी केला. म्हणून भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं काम केलं. नर्मदा बचाव यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठं काम केलं. अशा प्रकारचं काम करणारा हा महामानव त्यांच्या उत्तर काळामध्ये शेवटी ते थोडे आजारी पडू लागले. अंगात रक्त कमी झालं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं, आजारी पडत होते. खरं तर त्यांचा एकदा अपघात झाला होता. ते शेवटच्या काळामध्ये ते उठून उभा करू शकत नव्हते, अगदी झोपडच होते अंथरुणावर. अशा अवस्थेमध्ये हे व्यक्ती आणि मग काय करायचा असा प्रश्न होता. परंतु एकदा त्यांची तब्येत थोडी बिघडली म्हणून रक्त तपासणीच्या चाचण्या घेण्यासाठी नागपूरला रक्त पाठवलं आणि मग असं लक्षात आलं की त्यांना ब्लड कॅन्सर झालेला आहे. आणि अशाही अवस्थेमध्ये ते स्वतःला इतक्या सक्षमपणे उभा होते. परंतु अशा या महामानवाचा 9 फेब्रुवारी 2008 रोजी पहाटे 4:15 त्यांचं दुःखद निधन झालं. परंतु मृत्यूच्या पूर्वीच बाबांनी लोकांना सांगून टाकलं होतं की माझा मृत्यू ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी केळीच्या पानामध्ये मला गुंडाळा आणि जमिनीमध्ये मला त्याच ठिकाणी गाडा. कारण गाडल्यानंतर किडे मकोडे मला खातील. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा माझं जीवन इतरांच्या कामी आलं पाहिजे. झाडाच्या मुळा असती मजा त्यात शोषून घेतील अशा प्रकारचा विचार करणारा मानवतावादी हा संत खऱ्या अर्थाने या ठिकाणी होऊन गेला, ज्यांनी इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद पुरवण्याचं काम केलं. म्हणून खरोखर बाबा आमटे खरोखरच आनंद यात्री होते. हे आनंद वाटप केले. संबंध देशभर त्यांनी आनंद वाटला. अनेक माणसं उभा केली. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या विचाराची अनेक माणसं काम करत आहेत. अशा प्रकारच्या या बाबा आमटेंना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मला बोलवला, सन्मान केला, इतकं माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या समस्त उदगीरकरांचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या मानेला पूर्ण देतो. धन्यवाद. आजच्या व्याख्यानामध्ये एक वृत्तस्थ लेखक ज्यांच्यावर लिखाण झालं तो माणूस वृत्तस्थ, ज्यांच्या पावलावरती जो माणूस चालतो तो व्याख्यान देणारा सुद्धा सेवेच्या संदर्भात गेली 20 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करत आहे. म्हणजे सेवा जी आहे ती शिवाय वृत्तस्थ अशा पद्धतीची काम करणारे समाज सुधारक आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंतिक होऊन गेलेले आहेत. मी अशी सर्व श्रोत्यांना विनंती करतो की वाचक संवादाचा जो नियम आहे त्यानुसार आपण चर्चेसाठी हे व्यासपीठ खुलं करत आहोत. कुणाला प्रश्न विचारायचा तर आपण विचारा. हॅलो, हॅलो सर, पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करणार आहे. कारण अतिशय म्हणजे तब्बल 1 तास आम्ही आपल्याला ऐकत होतो. समाजाच्या पुढे बाबा आमटे म्हटलं की कुष्ठरोग्यांची सेवा करणारं व्यक्तिमत्व असं प्रामुख्याने त्यांच्याकडे पाहून म्हटलं जातं. परंतु आज तुम्ही संवाद साधत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की बाबा आमटे हे अंधांची सेवा करत होते, मूक बधिरांची सेवा करत होते, लहान मुलांची सेवा करत होते, उत्तरायणातल्या व्यक्तींची सेवा करत होते. त्यांनी विविध प्रकल्प उभे केलेत, अनेकांच्या हाताला काम दिलेलं आहे. आम्हाला आनंदवनाला भेटायला जायची इच्छा आहे, परंतु प्रत्यक्ष भेटल्यासारखं या ठिकाणी आम्हाला आज वाटून गेलेलं आहे. तेव्हा तुमच्या संवादातून माझ्या मनात एक प्रश्न असा निर्माण झाला की अनामिकाची समाधी आपण जे बोललात बाबा त्यांनी बांधली किंवा उभी केली, तर नेमकं याबद्दल माझ्या मनात थोडे प्रश्न निर्माण झाले की अनामिकाची समाधी म्हणजे नेमकं कसं. बाबा आमटेंनी जेव्हा आश्रम उभा करायचं काम सुरू केलं त्यावेळेला आश्रमासाठी जागा पाहिजे होती. जागा पाहिजे म्हणून ती जागा तयार करण्यासाठी जी काही झाडं होती त्या झाडांचा काही दोष नाही, परंतु आश्रम उभा करायचा म्हणून ती झाडं त्यांना तोडावी लागली नाविलाज म्हणून. आणि मग त्या झाडांचं एका अर्थानं माझा आश्रम उभा करण्यासाठी म्हणजे त्यांचा बळी गेलेला आहे अशी भावना बाबांची होती.
म्हणजे ते अनामिक आहेत, त्यांची आज नावं माहीत नाहीत किंवा ते झाडं माहीत नाहीत आज, परंतु त्यांचं योगदान सुद्धा माझ्या आश्रमाला लागलेलं आहे. म्हणून अशी जी काही जे माहीत नाहीत अशी झाडं जी तोडली गेलीत, त्याचा काही दोष नसताना सुद्धा अशांची आठवण म्हणून, त्यांची नोंद म्हणून, त्यांची स्मृती म्हणून त्यांनी अशा प्रकारचं त्यांची समाधी उभा करण्याचं काम केलं होतं. अनामिकाची समाधी म्हणजे या आश्रमाला उभा करण्यासाठी ज्यांचा हातभार लागलाय त्याच्यामध्ये ही झाडं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत, पण मला तोडावी लागली आणि म्हणून त्यांची आठवण म्हणून, त्यांची स्मृती म्हणून ती समाधी उभा करण्याचं काम त्यांनी केलं होतं. की भारतातील झाडांची समाधी असणारी एकमेव समाधी अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये. दुसरं कोणी तिकडं नेमका प्रश्न विचारा. अंगामध्ये विष घेतल्यानंतर तुझं संशोधन काय झाले काय? आणखी एकदा. विष बाबांनी घेतले त्याच्यात शोध काय राहतात काय कुष्ठरोगाची जंतूमध्ये घेतल्यानंतर काय संशोधन झालं असा प्रश्न. त्याच्याबद्दल आपण एक फक्त वाक्य लक्षात राहू द्या की मानवेतर लोकांना हा कुष्ठरोग होत नाही हे लक्षात आलं होतं आणि मग तो कसा होतो कुष्ठरोग हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये मृत आणि जिवंत जंतू टोचून घेतले, पण त्याचा शरीरावर बाबांच्या कुठलाही परिणाम झालेला नाही. नेक्स्ट. ओके, धन्यवाद. वेळेचं भान लक्षात घेऊन चर्चेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया. यानंतर आपली प्रथा आहे उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देणे आणि ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये अशांना आपण जन्मदिनाची भेट देतोय. उपस्थितांमधून आदरणीय बिरादार भरत संग्राम यांचा जन्मदिन या महिन्यातल्या 2 तारखेला होता. त्यांना जन्मदिनाची भेट गेल्या कार्यक्रमात मिळाली का? आहेत का बिरादार सर? मिळाले. ओके, धन्यवाद सर. याचबरोबर आदरणीय सताळकर दिगंबरराव आपल्यालाही गेल्या वेळेस ना जन्मदिनाची भेट मिळालेली आहे. धन्यवाद सर. याशिवाय आदरणीय सौ शेट्टे मंगलाताई यांनाही गेल्या वेळेस मिळाले का? नाही. ओके, या आजच्या कार्यक्रमाचे संवादक आदरणीय बोकडे सरांना विनंती करतोय की सागर किनारा कवी संदेश किंद्रे यांनी लिहिलेली ही साहित्यकृती त्यांना देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. याच बरोबर आमचे मार्गदर्शक शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विनायकरावजी जाधव यांचाही जन्मदिन याच महिन्यातल्या 2 तारखेला होता. ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी विचार शलाकाचा संत साहित्यातील नैतिक संदेश हा विशेषांक देऊन त्यांचा सन्मान केला जातोय सरांच्या हस्ते. धन्यवाद. याशिवाय या कार्यक्रमाला उपस्थित राहून जन्मदिन असलेल्यांची संख्या संपलेली आहे. उपस्थित राहून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला. बाबा आमटे आपल्याला चांगल्या पद्धतीनं ओळख करून देण्याचं काम त्यांनी केलं. याबद्दल वाचक समाजाच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवराजजी बोकडे सरांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. तेव्हा या ठिकाणी मी आदरणीय दीपकजी बलसुरकर सरांना विनंती करतोय की आपण आदरणीय बोकडे सरांना सन्मान चिन्ह, सन्मान आभार पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय दीपकजी बलसुरकर सर, ग्रंथमित्र दीपकजी बलसुरकर सर यांच्या हस्ते धन्यवाद. याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, अत्यंत घाईचा वेळ असताना देखील त्यांनी वेळातला वेळ आपल्याला दिला, अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल प्राचार्य आदरणीय राजकुमारजी मस्के सरांचा सत्कार करण्याची विनंती मी रामभाऊ मोतीपोळे यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजकुमारजी मस्के सरांना द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे ग्रंथ भेट देऊन सरांचा सन्मान करावा.
याचबरोबर सर थोडं बसून घ्या. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. 12 वर्ष या कार्यक्रमाला होत आलेली आहेत. पण जे ऐकायला येतात त्यांना आमच्याकडनं काहीच दिलं गेलेलं नाही. त्यांच्याकडनं आम्ही बरंच काही घेतलेलं आहे. खुर्च्या त्यांच्याच आहे, ही घडी देखील त्यांनीच दिलेली आहे, बॅनरचा खर्च देखील त्यांनीच दिलेला आहे. हे सगळं त्यांच्यामुळे आहे. पण त्यांना आम्ही काहीतरी देणं आमचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये 2 पत्रकार, 2 शिक्षक आणि 2 इतर रसिक यांचा सन्मान आम्ही सन्मानपत्र देऊन करणार आहोत. आज दैनिक लोकमतचे पत्रकार आदरणीय VS कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. मी आजचे संवादक आदरणीय डॉक्टर शिवराजी बोकडे सर आणि प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सरांना विनंती करतोय की एक ग्रंथ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा सत्कार करायचा आहे. दैनिक लोकमतचे पत्रकार ज्यांनी आमचा कार्यक्रम इथं न येणाऱ्याला बोलवला असे आदरणीय VS कुलकर्णी. ओके, धन्यवाद. याच बरोबर दैनिक सिद्धेश्वर समाचारचे संपादक आदरणीय प्राध्यापक प्रवीणजी जावरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आमच्या कार्यक्रमाला सातत्याने प्रसिद्धी दिली. त्यांचाही सन्मान वाचक मित्र पत्रकार पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. प्राध्यापक प्रवीणजी जावरे सर. सर धन्यवाद. याच बरोबर काही शिक्षकांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आदरणीय आमच्या भगिनी प्रतिभाताई मुळे या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांना वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. प्रतिभाताई मुळे. धन्यवाद. याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक राजपाल पाटील सुरुवातीच्या काळापासून कार्यक्रमाला उपस्थित राहतात. ऐकतात एवढंच नाही तर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये योगदान देतात. पण त्यांच्याकडे या कार्यक्रमाची स्मृती राहावी म्हणून त्यांनाही वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील. धन्यवाद. याच बरोबर काही वाचकांचाही आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सुरेशजी वजनम हे LIC एजंट असले तरी वाचक म्हणून ते कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित राहतात. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यामुळे त्यांनाही वाचक मित्र रसिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय सुरेशजी वजनम. धन्यवाद. याच बरोबर रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी पदावर राहिलेले असताना देखील या ठिकाणी येऊन एखाद्या साध्या कर्मचाऱ्यासारखं वागून या कार्यक्रमाला शोभा वाढवण्याचं काम ते करतात. याशिवाय या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकांना प्रत्येक वेळेला चहा पाजवायची त्यांची इच्छा आहे. मीच त्यांना टाळतोय तरी आज त्यांनी चहा पाजलाच. असे आदरणीय मुरलीधररावजी जाधव सर त्यांनाही वाचक मित्र रसिक पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद. वेळेचं भान लक्षात घेता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजकुमारजी मस्के सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करा.
चला कवितेच्या म्हणा वाचक संवाद तो 259 आणि विषयही तितकाच अंतर्मुख करणारा पुस्तक अतिशय सुंदर आनंद यात्री बाबा आंबे. या पुस्तकाचे लेखक गुरुवर्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर हे माझे गुरुजी. सरांचेही गुरुजी. या निमित्ताने गुरुबंधूच्या कार्यक्रमाला एकाच गुरुजींनी ज्यांना घडवलं त्यांचं भाषण ऐकायला कदम सरांनी मला संधी दिली त्याबद्दल कदम सरांचं मी मनोभावे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. वाचन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया. वाचन नसेल तर माणसाच्या जीवनाला आकार येत नाही आणि माणसाचं जीवन अर्थपूर्णही होत नाही. माणसाची एकूणच जीवन जगण्याची जी बैठक असते तीही वाचनामुळेच मजबूत होते. आणि म्हणून वाचक संवाद चालू ठेवून उदगीरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी कदम सर सातत्याने धडपडत आहे. प्रत्येकाचा सत्कार या व्यासपीठावर झालेला आहे. त्यांची धडपड पाहणं, याचा सत्कार राहिलेला आहे, त्याचा सत्कार राहिलेला आहे. आपलाच सत्कार व्हावा म्हणून धडपडणारी सगळी माणसं एकीकडे आणि सत्कार्यात व्यग्र असलेली माणसं शोधून त्यांचा सत्कार करण्यासाठी सततची धडपड करणारी ही जी काही मंडळी आहे त्यात कदम सरांचा फारच मोठा वाटा आहे. उदगीर शहराचा सांस्कृतिक इतिहास, साहित्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा एक नाव मात्र विसरता येणार नाही. किंबहुना त्या नावाशिवाय उदगीरच्या साहित्याच्या संस्कृतीच्या इतिहासाला अर्थही येणार नाही. ते नाव आहे धन्यवाद सर. ही सेवा अशी सुरू ठेवा. तुम्हाला निरामय आयुष्यासाठी मी या सर्व उपस्थितांकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमचं जे काही उरलेलं आयुष्य असेल, आमच्या आयुष्यातल्या ज्या काही चैतन्याच्या जागा आहेत त्या कदम सर तुम्हाला लाभो आणि ही टवटवीतता अशीच अभंग राहो. वेळ खूप झालेला आहे आणि अशा काळामध्ये व्याख्यान लांबवत नेणं हे अत्यंत अवघड असतं. आम्हाला आधी बोलायची सवय आहे. आम्ही शिक्षक आहोत मुळात. आता जर व्यासपीठ झालं तर लोक आम्हाला सोडावं असं वाटत नाही. का मोह असतो त्याचा. आणि विषय एवढा सुंदर माझ्या आवडीचा
खरं तर सरांचं नाव शिवराज, ज्याच्या नावात शिव असा आहे. सत्य, शिव आणि सुंदराचा मिलाप ज्याच्यात सदैव मला प्रत्यय आला, त्याचं नाव डॉक्टर शिवराज. आयुष्यात सत्याचं पारायण केलं सतत. बऱ्याच वेळेस होतं असं की योग्य माणसं योग्य जागेवर जातीलच असं नाही, पण सरांची जेव्हा निवड झाली तेव्हा मी सहज तिथे उपलब्ध होतो, उपस्थित होतो आणि मला कळलं की या माणसाची निवड या ठिकाणी झालेली आहे. मला एवढा मोठा आनंद झाला. लायक माणसाला ती जागा मिळाली की त्या जागेचं सौंदर्य, वैभव अधिक करून येते. खुर्चीमुळे काही माणसांना शोभा येते, खुर्चीमुळे काही माणसांची उंची वाढते, हे खरं आहे. पण अशी काही माणसं असतात की खुर्चीचीच उंची वाढते. त्यापैकी आनंदवन माझ्यासाठी खूप मोठं विद्यापीठ. वेदना जाणावया जागवू संवेदना. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमचा पूर्ण मुक्काम रोडे सरांच्या बरोबर कधी मुलला असायचा, कधी चंद्रपूरला असायचा, कधी भोपाळला. सुरुवातीला रोडे सरांनी नोटीस लावली बसवेश्वर महाविद्यालयात आनंदवनात जायचं. मग मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली, जाधव सर आणि कुठं जायचं आहे तर मग आनंदवनात जायचं. आनंद हा शब्द वाचून आम्हालाही आनंद झाला. चला आपण आनंदाच्या सहलीला जाणार आहोत. आणि दररोजच्या जीवनातली ही जी सगळी धावपळ आहे आणि जो कंटाळवाणा प्रकार झालेला असतो दररोजच्या जीवनातला, तो निघून जाईल. चला एका वेगळ्या सहलीला आपण जाणार आहोत. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. एक दिवस रोडे सरांनी बैठक बोलवली आणि त्यात सांगितला हा विषय की तिथे आपल्याला जायचंय ना तर तिथे कष्ट करायचे, तिथे हे लोक आहेत आणि तुम्हाला श्रम केल्याशिवाय खायला मिळणार. आपले हात मेकअप मध्ये अडकवण्यापेक्षा आपले हात माणुसकीच्या एकूण जगाच्या उभारणीसाठी जर तुम्ही कामाला लावले तर तुम्ही म्हणाल पण तुमचे हात आज येणार, तुमच्या हाताला मरण येणार नाही, म्हणजे तुम्ही केलेलं काम मरणार. हे सगळं ऐकायला फार बरं वाटलं. पण महारोगी तिथं आहेत म्हटल्यानंतर एक 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 पिलर पायाचा गळायला लागला. काय म्हणायला लागले, आपल्याला दुखायचं जायचं. आता जर महारोगाच्या संगतीत राहिलो तर कसं सुरू झाली ना चर्चा. सर म्हणाले की बाबांना काही महारोग झाला नाही, लिहिलंच पण महारोग काही झाला नाही म्हणजे संसर्गजन्य नाही याची खात्री आम्हाला पटली. पण काही मुलं मात्र तयार व्हायला लागले. तयार करणार नाही ते रोडे सर कसले. मुला हात जमिनीला लागला म्हणजे माती घेऊन फेकतो. मृतप्राय झालेला वर्ग जर जिवंत करायचा असेल, हाडामासाचा शिक्षक असेल तर वर्गात गेल्यानंतर तवा जसा हसायला लागतो, तापतो आणि आकरीला आकार येतो, शेकते. थंड झालेल्या हलकीवर टिकून पडलं तर तिचा नाद येत नाही, पण हलकीला तापवलं तर तिचा नाद येतो, तव्याला तापवलं तर भाकर शेकते. सरांनी तयार केला, नकार देणारी मुलं तयार झाली आणि आमचा रेल्वेने प्रवास सुरू झाला. तिथे गेल्यानंतर काय वाचणार आहे. समर्पण, सेवा आणि शील या त्रिसूत्रीचं दर्शन मूलला गेल्यानंतर शिवराजी आम्हाला सांगतात.
साधनाताई आणि बाबा एकमेकाला सोडून कधी राहत कधीच नाही. ते दोघं जण एकटे जेवले असं आम्हाला कधी आढळलं नाही. आम्ही सगळी मुलं मुली, जगभरातली मुलं मुली त्या कॅम्पला जात असतो. जागा पडायची. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ते विचारायचं नाही, चेहरा वाचायचे, डोळे पाहायचे आणि मग सगळे जेवल्यानंतर ते जेवायचे. आनंदाची माय काय असावी, काय असते, हे आनंद मला बाबांच्याकडं, साधनाताईंच्याकडं लक्षात. आंधळ्याची काठी आणि लंगड्याचा पाय कसा असतो, काय असतो, हे त्या जोडींकडे पाहून आम्हाला प्रचिती आली. आणि मग ते कर माझे खरं तर दगडात देव असतो हे आमच्या मनावर बिंबवलेलं, अजूनही ते आमच्या डोक्यातून जात नाही. भीती वाटावी काहीतरी तुम्हाला हे आहे बघा, असं केलं तर असं होईल, पण आपण नतमस्तक होतो. पण माणसात देव पाहणारा माणूस, माणसात देव ज्याच्यात वेदना ठासून भरलेली आहे, समाजाने ज्याला नाकारलेला आहे, त्याच्यात देव शोधणारा देव माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला संधी मिळणं यासारखं महत्वाचे आणि म्हणून मग डॉक्टर ओले सरांनी आतापासून ते इथेपर्यंत, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बाबा आमटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा सामग्र्याने, चिंतनशीलतेनं, व्यासंगानं जो वेध घेतलेला आहे तो संशोधकाला प्रेरणा देणारा, कटपेस्ट संस्कृतीचा हा शोध नाही. मस्के असं म्हणाले, अमुक असं म्हणाले, असं म्हणत 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 मग कुठं तरी आपलं जपलं तर तसा प्रकार नाही. बाबा असे होते आणि म्हणून कसा असावा शोध, कसं लिहावं चरित्र, याच हे अतिशय उत्तम. भारतातल्या समाजसेवेचा नव्हे तर जगातल्या समाजसेवेचा मानदंड म्हणजे बाबा. असा असावा समाजसेवा. ध्येयाने पेटलेली माणसं इतिहास घडवतात आणि देहानं पेटलेली माणसं आपल्या पुरतं जीवन करतात. कसं जगावं आणि कशासाठी जगावं याचा एक आदर्श बाबा आमटे यांच्या जीवनाच्या रूपाने आपल्या समोर आहे. तो आदरणीय गुरुवर्य रोडे सर यांनी या पुस्तकातून सांगितलेला आहे. ज्यांच्या वेदना घालवण्यात आनंद वाटतो, ज्यांना दुःख आहे त्याचं दुःख संपवण्यात आनंद वाटतो, डोळ्यात अश्रू संपवण्यात आनंद वाटतो. विहीर खोदत असताना मी साक्षीदार आहे, बंधारा बांधत असताना मी साक्षीदार आहे. त्यात सतत जायचं, 2-3 वर्ष गेली. ते काही लोकांची मनगटच नव्हती, मग तिथं काहीतरी बांधायचं. काही लोकांची बोटच नव्हती, तिथं काहीतरी बांधायचं. तेव्हा फक्त असं मीठ तयार होत नव्हतं, सगळं तयार व्हायचं. आता माझ्याच नोकरीला 32-33 वर्ष झाली. किती वर्षापासून आता आज काय बदल झालेला ह्या 20 वर्षात मला जाता नाही. सगळं महारोगी काम आणि नाकाला हात लावणारी माणसं मात्र दूर बघत. बाबांना मी प्रश्न केला की हे लोक असे नाकाला का हात लावत असतील, तर साधनाताईंनी उत्तर दिलं होतं, अरे तुझा प्रश्न खरा म्हणाले, कारण तू ह्या लोकांना बघूनच
शेण पडलेलं असतं तिथं, काय झालं असेल म्हणून वास येत असेल, असं नाही म्हणाले. यांच्या मनाला महारोग झालेला आहे. शरीराला झालेला महारोग दुरुस्त करता येतो, पण मनाला झालेला महारोग दुरुस्त करता येत नाही. मनाचा महारोग दुरुस्त करणाऱ्या डॉक्टराचं नाव बाबा. महाराष्ट्राला बोलक्या सुधारकाची कमी नाही, पण कर्त्या सुधारकाची काही कमी नाही. त्या ज्या किमान कर्त्या सुधारका मोठं नाव आहे त्याचं नाव बाबा. हे रोडी सरांनी जाणीवेनं सांगितलं आणि आदरणीय शिवराजजी गोखले सरांनी त्याचा विलय या ओघवती वाणी तितकाच दांडगा व्यासन सुचल ते बोल नाही, जे बोलायचे ते तयारी करू. तयारीचा वक्ता कसा असावा याचं अतिशय सुंदर देखणं अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे आदरणीय गोखले सर. आणि म्हणून किती बोलावं, काय बोलावं आणि कसं बोलावं याचा अतिशय सुंदर मिलाव सरांच्या भाषणातून येत होता. खरं तर सावंत सर आपल्या महाविद्यालयामध्ये या विषयावरची व्याख्यानं अशा माणसाकडून झाली पाहिजेत. वक्ते दोन प्रकारचे असतात, ओठातून बोलणारे आणि पोटातून बोलणारे. कातड्याचं वर्णन करणारे आणि आतडं पिळवटून आपल्या समोर. ओठातल्या वक्त्यांना कमी नाही, पाणी पिला सगळं ते बोलतात, हातवारे करतात, घाम येईपर्यंत सगळं ते निवेदन चालू असतं, टाळी कशी मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ होत असतात. आणि मग त्या दृष्टीने सगळ्या कविता, त्या दृष्टीने सगळं नियोजन भाषणाचं केलेलं असतं. अतिशय सुंदर परीक्षण सरांचं मी केलं. कुठेही टाळी मिळवण्यासाठीचं निवेदन त्यांचं नव्हतं, पण सगळं काही चिरेबंदी, अंतर्मुख करणार, विचार करायला भाग पाडणार बाबांनी केलं. तुम्ही थोडं तरी हे सांगणार. आणि असतील मोबाईल भारी भारी तुमच्या जवळ, जग असेल तुमच्या मुठीत, पण आनंद यात्री बाबा हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या मुठीला तुमच्या तंत्राला काही उपयोग नाही. तुम्हाला जगण्याचा मंत्रच करा. म्हणून काय वाचावं, कसं वाचावं हे सांगणार हे व्याख्यान शाळा महाविद्यालयातून जाणीवेनंच करायचे. सरांनी मोबाईलचा वापर एकदाही केला नाही. सगळ्यात शाळेला विद्वान माणसं या पद्धतीनेच व्याख्यान केलं असतं. पृष्ठ क्रमांकासहित सरांचं विवेचन होतं. सर अनेक शाळा महाविद्यालयांमधून तुम्ही भाषणासाठी जावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. माननीय कुलगुरू साहेबांना पत्र लिहायची वेळ आली तर तेही मी करेन, पण आपली व्याख्यानं आजच्या तरुणाईला अत्यंत आवश्यक आहेत असं मला प्रामाणिक वाटतं. माणसाला जगण्यासाठी अन्न पाहिजे हे जरी खरं असलं तरी माणसाला आनंदानं जगण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा प्रकारच्या पुस्तकाचं वाचन आवश्यक आहे. नसेल तर अपघात होतं आणि संस्कृतीची वाट लागते. वाट सोडून चालणाऱ्या माणसाला वाटेवर जर आणायचं असेल, दुःख सोडून जर आनंदात जगायचं असेल आणि जगण्याचा हेतू जर कळायचा असेल तर सरांची व्याख्यानं आणि आनंद यात्री डॉक्टर बाबा हे पुस्तक वाचणं नितांत गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे व्याख्यान ऐकल्यानंतर ते अधिक अधोरेखित होतं. सरांच्या पुढच्या प्रवासाला मी शुभेच्छा देतो. आणि अध्यक्षीय सभा करण्यापूर्वी तुम्ही मला सहन केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. कार्यक्रम संपल्यानंतर जात असताना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पत्रिका आलेल्या आहेत. बाहेर दारामध्ये आपल्याला जात असताना मिळतील.
जाणीवपूर्वक मध्ये दिलेल्या नाहीत. कदम सर वेळ एक मिनिट घेतो तुमचा. मी तर एक गोष्ट विचारून गेलो, शेवटी शिक्षकच आहे मी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 95 आपल्या उदगीर संपन्न होत आहे. आपल्याला आनंदाची ती बरोबरीच आहे. सारस्वतांचा मेळा या ठिकाणी होणार आहे. खडामासाचे लेखक आपल्यासमोर याची डोळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही मेजवानी आपण सातत्याने दररोज घ्यावी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कथाकथन आजच अनेक साहित्यिकांना आमचं बोलणं झालं, समाजाला अनेकांनी केव्हा यायचंय अशा प्रकारची विचारणा सुरू केलेली आहे. तेव्हा ज्या ज्या विभागात आपण अधिकारी आहात त्या विभागात आम्ही तर येऊच, पण आपणही या साहित्य संमेलनाची एकूणच दिंडी आपल्या संस्थेत आपल्या महाविद्यालयात रचवावी आणि या संमेलनाचा साक्षीदार व्हावं अशा प्रकारची नम्र विनंती तिथील कार्यकर्ता आहे या नात्यानं मी आपल्याला करतो. वेळ संपला. एकच मिनिटात सर प्लीज. या दोघांच्या नावामध्ये राज आहे. राज हा महायोग आहे. या दोघांचंही कौतुक, अभिनंदन. ओके, धन्यवाद. आभार मानण्याची विनंती प्राध्यापक डॉक्टर महेश तंगावर यांना करतोय. ज्यांना ज्यांना आम्ही सन्मानित केलं त्या सर्वांना विनंती आहे कार्यक्रम संपल्यानंतर ग्रुप फोटो घ्यायचा. कृपया सन्मान चिन्हासह समोर या. रसिक हो, अनुभवाचे बोल नेहमीच माणसाला अंतर्मुख करत असतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य डॉक्टर राजकुमार मस्के सर यांनी आनंदवनाचा जो अनुभव त्यांना आलेला आहे त्या अनुभवाच्या आधारे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी सरांचे वाचक समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. प्रीती मिळेल का बाजारी, प्रीती मिळेल का शेजारी, असं एका कवीने म्हटलेलं आहे. जर आपल्याला आनंद शोधायचा असेल तर तो आनंद खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या कृतीतून, सेवेतून, त्यागातून आपल्याला शोधता येतो. आणि अशाच पद्धतीचं कार्य करणारे डॉक्टर आमटे, बाबा आमटे यांच्या पुस्तकावर आज शिवराज बोबडे सरांनी अतिशय गोगवत्या भाषेमध्ये एखादा चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून जात आहे की काय असं मला या ठिकाणी वाटत होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे. त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांना वाचक समाजाच्या वतीनं आज सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर जावरे सरांचा सन्मान झाला आणि या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जावरे सर खास लातूरला गेलेले होते आणि त्यांना सुद्धा मी एक प्रत या पुस्तकाची आणायला सांगितलेली होती. जावरे सर असतील, VS कुलकर्णी काका या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर सर्व रसिक ज्यांना पुरस्कार आज प्राप्त झालेला आहे, शिक्षक, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळे शेवटपर्यंत उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आणि संयोजक आनंद कदम यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.